This conference will now be recorded. धन्यवाद मंगेश आणि दीपक. सर्वप्रथम तर तुम्ही दोघांनी खरोखर मानसी परिवाराला एकत्र आणलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या परिवारामध्ये आपले विद्यार्थी अगदी फाउंडर बॅच पासून जे ज्युनियर ज्यांना आम्ही बघितलंही नाही ते ज्युनियरही आम्हाला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर आपले जे शिक्षक गुरुवर्य जे आहेत त्या गुरुवर्यांचंही मार्गदर्शन आपल्याला याच्यातून मिळत आहे. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुमचा हा जो उपक्रम आहे तो खरोखर अत्यंत स्तुत्य आहे असं मी समजेल. आजचा माझा जो विषय आहे पंचभौतिक अंमलशास्त्र सिद्धांत. पण मला असं वाटतं की आपल्यापैकी बरेच जण पंचभौतिक जी चिकित्सा आहे त्याबद्दल खूप जणांना काही माहिती असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणून जे काही आमचं बोलणं झालं सरांचं आणि माझं त्याच्यानुसार मग आमचं असं ठरलं की आपण पंचभौतिक जी चिकित्सा आहे त्या चिकित्सेमध्ये मी अगोदर काय पंचभौतिक चिकित्सा नक्की काय आहे त्याच्याबद्दल मी अगोदर तुम्हाला माहिती देते आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातलाच एक जो महत्वाचा सिद्धांत आहे अंमलक्षार सिद्धांत. आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की अंमलक्षार सिद्धांत म्हटल्यावर आपण पूर्णपणे लेक्चर हे थेरॉटिकल असणार आहे. पण जेव्हा तुम्ही एखादा सिद्धांत प्रॅक्टिस मध्ये वापरतात किंवा प्रॅक्टिस मध्ये त्याचं काय महत्व आहे आणि प्रॅक्टिकल दृष्टीने त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे हे जेव्हा तुम्ही समजून घेतात त्यावेळेस तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होत असतो. सर्वात प्रथम ही पंचभौतिक चिकित्सा आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा केल्या जातात. पंचमहाभूत ही सगळ्यात महत्वाची आहे. तर ही पंचभौतिक जी चिकित्सा ज्यांच्या तरल बुद्धीतून निर्माण झालेली किंवा ज्यांनी त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून आपल्या समोर आणलेली आहे ते वैद्यराज बृहदत्रयीरत्न अप्पा उर्फ दातार शास्त्री व माळी सर यांच्या स्मृतीला अभिवादन करून लेक्चर सुरू करत आहे. पंचमहाभूत थोडस तुम्हाला फर्स्ट इयरला पदार्थ विज्ञानच्या लेक्चरला बसल्यासारखं फील येणार आहे. तर ही आहेत आपली पंचमहाभूत पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश. उत्पत्ती क्रमाने जर म्हटलं आकाश वायू तेज आग आणि पृथ्वी. आपल्या क्षेत्रामध्ये काही जण त्रिदोष आधारित चिकित्सा करत असतात, काही जण रसौषधींवर चिकित्सा करत असतात. परंतु आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहोत की सर्व द्रव्ये ही पंचभौतिक अस्मिनार्थे म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये पंचमहाभूत हे असतातच. म्हणजे तुम्ही दोषांचा विचार करून चिकित्सा द्या किंवा औषधींचा विचार करून चिकित्सा द्या ही पंचभौतिकच ठरते. परंतु ही जी आपण पंचमहाभूतांचा विचार करून चिकित्सा करत आहोत त्याच्यामध्ये विशेषतः पंचमहाभूतांचा गुणांचा विचार जास्त केला गेलेला आहे. त्यामुळे ह्या चिकित्सेला आपण सूक्ष्म चिकित्सा असंही म्हणू शकतो. कुठलंही द्रव्य घेतलं किंवा त्याचे जेव्हा आपण विभाजन करत जातो तर आपल्याला शेवटी असं आढळतं की ते पंचमहाभूत किंवा पंचमहाभूतांची जी काही तत्व आहेत ते त्याचे शेवटचं विभाज्य स्वरूप आहे. आणि या पाच तत्वांनी निरनिराळे भाव विशेष आणि द्रव्य विशेष जर तुम्हाला आठवत तर आपल्या पदार्थ विज्ञानामध्ये पंचीकरण अशी संज्ञा आहे. दोष आणि पंचभूत संघटन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वात हा वायू आणि आकाश यापासून बनलेला आहे. तर हे तेज आणि आपापासून. कफ ही पृथ्वी आणि आपापासून बनलेले आहे. महत्वाच्याकडे वळते आहे पंचभौतिक चिकित्सेची वैशिष्ट्ये. चिकित्सा आयुर्वेदाचीच आहे पण मग पंचभौतिक मध्ये असे वेगळे काय प्रकार आहे की ज्याच्यामुळे आपण पंचभौतिक चिकित्सा इव्हन तुम्ही ऐकलं असेल की हातकर सरांचे लेक्चर झाले किंवा त्यांनी त्याच्यानंतर काही लेक्चर्स नंतर जे काही त्यांनी आपल्याला हे केलेले आहेत
मार्गदर्शन केलेलं आहे त्यावेळेस सरांच्या लक्षात आलं असेल की भरपूर ठिकाणी सरांनी पंचभौतिकचा उल्लेख केलेला आहे. तर या पंचभौतिकची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते आहे. प्रकृती विचार, पूर्वव्याधी वृत्त, उदर परीक्षा किंवा नाद परीक्षा, बुद्धिंद्रिय व त्याची चिकित्सा, अद्भुत औषध निश्चिते आणि ध्यान हे हॅलो पंचभौतिक चिकित्सेची वैशिष्ट्य आहे. हॅलो मॅडम. त्या प्रकृती विचार. हॅलो. हा मॅडम, थोडं सॉरी हा, थोडं बोल. थांबवतो तुम्हाला. मॅडम थोडंसं आवाजात काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तुम्ही हेडफोन वापरताय का? नाही, आवाज तुमचा कट होऊन येतोय मॅडम, क्लिअर येत हॅलो. नाही. रेंजचा काही प्रॉब्लेम आहे का बघा. ओके. नाही, रेंजचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ठीक आहे, आपण परत लॅपटॉप. 5 मिनिटं ट्राय करूया आणि मग बघूया. हा हो, मी मॅडम, काय बोलला? लॅपटॉपवरती आहे. हा मॅडम, लॅपटॉप मध्ये हा, ना मी तुम्ही लॅपटॉपवरतीच हेडफोन, बघते. हा तुम्ही हेडफोन जोडल्यानंतर ना तिथं व्हॉइस साठी एक मेसेज येतो की तुम्ही व्हॉइस साठी न्यू हार्डवेअर वापरताय म्हणून. तुम्ही त्याला क्लिक केलंय का बघा फक्त एकदा. ओके. ते कुठं असतं सांगतो मॅडम तुम्हाला. सेटिंग बटन असेल राईट साईडला, सेटिंग मध्ये जावा आणि तिथे कॉम्प्युटर ऑडिओ इज ऑन असेल बघा. मिळालं का तुम्हाला? हा, ऑन आहे. हो. हा, तर त्याच्यामध्ये ना खाली मायक्रोफोन असेल आणि त्याच्या खाली इंडिपेंडेंट आरटीसी हेडफोन असेल. हा, बरोबर. तुमचं कोणता ऑन दिसतोय पुढे? स्पीकर साईन कशावर आलंय बघा. मायक्रोफोनवर आलाय. ओके, मग याच्यावरच आवाज येत नाहीये व्यवस्थित. दुसरा वापरून बघताय मॅडम? खालच्याला क्लिक करून बघा. हा, ठीक आहे, चालेल. बघा बरं आवाज कसा आहे, बोला बरं. हा, आता येतोय का आवाज? नाही, अजून पण हॅलो. क्लिअर येत नाही. ओके, ठीक आहे, सुरू करा मॅडम, बघूया. दोन डिव्हाइस. हॅलो हॅलो. पहिला आवाज जास्त अविनाश सर. अरे ते कॉम्प्युटर ऑडिओ जेव्हा घेतो ना आपण, तर त्यावेळेस इको फॉर्मेशन होतं. मॅडम तुम्ही जे आहे ना, तर ते ह्याच्यातच घ्या, फक्त मायक्रोफोन मध्येच घ्या. फक्त जो आपला माईक आहे ना, माईकचं थोडस डिस्टन्स ऍडजस्ट करून बघा थोडस. मी तुझी ओके, आता बघा. आणि थोडस आहे ना आता येतोय का आवाज? हो, येतोय आता. कट होतोय सर, कट आणि होतोय. सर्वांनी म्यूट करा फोन. सर्वांनी बाकीच्यांनी म्यूट करा फोन. ठीक आहे, सुरू झालं करा clear? मॅडम. ठीक आहे, सुरू करा. हो, सुरू करा तुम्ही. हा. प्रकृती विचार जो आहे तो प्रकृती विचार मी आम्लता सिद्धांत सांगताना पुढे एक्सप्लेन करणार आहे. पूर्वव्याधी वृत्त. तर पूर्वव्याधी वृत्तामध्ये आपण केस पेपर मधला फक्त एक पॉइंट प्रश्न आहे आणि त्याला उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तिथपर्यंत फक्त आपण त्या पूर्वव्याधी वृत्ताचा विचार करत होतो. पण पंचभौतिक चिकित्सेमध्ये पूर्वव्याधी वृत्त हा औषध निश्चितेसाठी महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. रुग्णाच्या पूर्व आयुष्यात होऊन गेलेले व्याधी सद्य व्याधी लक्षणांचा काही संबंध आहे का? त्याचबरोबर पूर्वव्याधी हा नवीन व्याधीचा हेतू आहे का, याचा विचार यामध्ये नसतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते की गोवर आणि कांचण्या, की जर तुम्हाला पूर्वव्याधी वृत्तामध्ये गोवर आणि कांचण्या आलेल्या असतील किंवा तुम्हाला प्रश्न परीक्षा केल्यानंतर आपल्या गोवर आणि कांचण्या झाल्यात का याचं उत्तर होकारात झालं असेल तर आप्पा त्याची जी काही संप्राप्ती सांगतात ती अशा पद्धतीने सांगतात की नवजात बालकामध्ये सगर्भावस्थेमध्ये शल्यरूपी क्षारधर्मी उष्णता असते. त्या उष्णतेमुळे द्रवगुण कमी होतो. त्या द्रवगुण कमी झाल्यामुळे बऱ्याच ज्या काही मेनोपॉज किंवा ऋतू सुरू झालेला पिरियड सुरू झालेले आहेत अशा मुलींना ग्रंथीला आर्तवाचा त्रास होत असतो.
तर तो कशासाठी की हा जो द्रवगुण तयार झालेला आहे, निश्चित आपण बघतो की जिथे अपमाप कमी झालेला आहे तिथे चिखल जर असेल तर त्या चिखलामध्ये आपल्याला गोळे तयार झालेले दिसतात. त्याचप्रमाणे हे जे आर्तव आहे हे सुद्धा ग्रंथील तयार होतं आणि ते बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयाला कष्ट पडतं. त्यामुळे तीव्र उदरशूल पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसायला लागतं. तर हे जे आहे हे कष्ट आर्तवाचं आपण निदान गोवर आणि कांजण्यांशी रिलेटेड करू शकतो. मग याच्यासाठी उपयोग म्हणून जे काही सोपा उपाय आपण सांगितलेला आहे की लिंबू सरबत किंवा कोकम सरबत हे तुम्ही 1 ते 2 दिवस अगोदर रुग्णाला जर सुरू केलं तर आम्लधर्म जो आहे त्याने क्षारधर्माला विरोध होतो. म्हणजे तिथली जी काही उष्णता आहे ती तात्पुरत्या स्वरूपात का असेना पण कमी होते. त्याचबरोबर जो काही रसक्षय झालेला आहे तोही कमी होतो आणि कष्टार्तव कमी होतो. त्याचबरोबर समजण्यासाठी अजून दुसरं एक उदाहरण सांगते. तारुण्य अवस्थेमध्ये जर गर्भाशयाचं निर्हरण लवकर झालेलं असेल तर रक्तदृष्टीजन्य व्याधी, त्वकविकार, त्याच्याबरोबर व्हजायनल ड्रायनेस, अंगदाहा हे सगळे तेजव्याधीचे वृद्धीचे लक्षणं याच्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर पिंडिकोवेस्टन, कटिशूल, पादशूल, अस्थिक्षय हे वाताचेही लक्षणं त्याच्याबरोबर दिसतात. कारण याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर गर्भाशय हे पृथ्वीमाभूत प्रधान अवयव आहे आणि जर त्याचं निर्हरण झालं तर त्याचबरोबर तेज आणि वायू महाभूत यांना नियंत्रित करणारे जे काही पृथ्वी महाभूत आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे पेशंटला आपल्याला ह्या सगळ्या लक्षणं दिसायला लागतात. याच्यासाठी सोपा उपाय सांगितलाय महामंजिष्ठाधिका वात की ज्याच्यामुळे रक्त आणि त्याच्या समन्वयाने जे काही पित्ताचे साम्य प्रस्थापित होते त्याच्यामुळे हा जो काही त्रास असतो किंवा जे काही विकार निर्माण होणार असतात त्याला बऱ्यापैकी आपल्याला उपचार आपण देऊ शकतो. त्यापुढचं वैशिष्ट्य आहे उदर परीक्षा किंवा नाद परीक्षा. पांचभौतिक चिकित्सेचं हे एक वेगळेपण किंवा आपण त्याला पांचभौतिक चिकित्सेचा गाभा असं म्हणू शकतो. याचा उपयोग प्रामुख्याने अग्निपरीक्षणासाठी केला जातो. शरीरातले अग्नीचे जे काही स्थान आहेत, कार्यक्षेत्र आहे किंवा प्रभाव आहे त्या सर्वांना मिळून दातारशास्त्री आप्पांनी त्याला अग्निसंस्था असं नाव दिलेलं आहे. शरीराचं पोषण करण्यासाठी, उत्सर्जनासाठी, त्याबरोबर भरण, पोषण आणि उत्सर्जन हे करण्यासाठी अग्निसंस्थेची आपल्याला मदत पडत असेल. ह्या अग्निसंस्थेमध्ये यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड ह्या 3 अवयवांचं परीक्षण आप्पांनी करायला सांगितलेलं आहे. जेव्हा ह्या 3 अवयवांचं परीक्षण आपण करत असतो तर यकृत, प्लीहा, मूत्रपिंड हे अनुक्रमे भरण, पोषण, उत्सर्जन कार्य करताना आपल्याला दिसत असतात. उदर परीक्षण खरं तर हा असा विषय आहे की हे 4 लाईन्स मध्ये मी नाही एक्सप्लेन करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं लेक्चर असणं आवश्यक आहे. माझ्या बरोबरचे जे काही बाकीचे पांचभौतिक चिकित्सक आहेत त्यांनी सुद्धा या विषयावर बोललं तरी पण अधिक उपयुक्त ठरू शकतं. उदर परीक्षण करताना दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा आपण केली जातो. दर्शन परीक्षेमध्ये यकृतावर शिरा दिसतायत का, हे जी वृद्धी झाली आहे का हे बघितलं जातं. स्पर्शन परीक्षेमध्ये उष्ण किंवा शीत स्पर्श आहे का असं बघितलं जातं. त्याचबरोबर पीडनासहत्व ही एक परीक्षा केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाद परीक्षा. नाद परीक्षा हा जो काही विषय आहे हे शब्द तन्मात्रेशी रिलेटेड आहे. शब्द हा असा एक गुण आहे की ज्याच्याने आपण 5ही महाभूतांचं परीक्षण करू शकतो. कारण की जी काही पंचमहाभूतांची उत्पत्ती होते त्याच्यामध्ये अगोदर आकाश महाभूत निर्माण होतं, त्याच्यानंतर वायू, तेज, आप आणि पृथ्वी आणि अनुक्रमे त्यांचे जे काही गुणधर्म सांगितले ते उत्तरोत्तर एक एक पुढच्या महाभूतामध्ये ऍड होत जातात. ते आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध हा एकच गुणधर्म आहे की जो पृथ्वी महाभूताचा आहे, तो इतर महाभूतांमध्ये नाहीये. पण शब्द हा असा गुणधर्म आहे की जो 5ही महाभूतांमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर एक काहीतरी परीक्षा करायची असेल एका गोष्टीने, पंचमहाभूतांची परीक्षा करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द हा परीक्षेने आपल्याला सगळ्या पंचमहाभूताचं परीक्षण करणं शक्य आहे. पीडनासहत्व पाहिल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये रुग्ण परीक्षा करायला सांगितलंय. त्याच्यामध्ये आपल्याला सरळ पाठीवर झोपून पाय जवळ घ्यायला सांगितले आहे आणि उजव्या स्तनचुचुका रेषेच्या खाली यकृताच्या नादाची तर डाव्या स्तनचुचुकाच्या रेषेत प्लीहेची परीक्षा करायला सांगितलेली आहे.
परीक्षा करताना सर्वात शेवटच्या 2 स्पर्शिकांमध्ये डाव्या हाताचे मधले बोट आणि उजव्या हाताच्या बोटाने त्याच्यावर आघात करायला सांगितले आणि ते नाद लक्षपूर्वक ऐकायला सांगितले. हे नाद बघणं किंवा नाद समजणं ही तर खरं तर तुमची साधना कशी आहे, साधना इन द सेन्स तुम्ही त्याचा कशा पद्धतीने अभ्यास करताय याच्यावरती ही नाद परीक्षा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकते. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर शैलेश माळी सरांचा युट्यूबवर उदर परीक्षा किंवा नाद परीक्षा म्हणून एक व्हिडिओ पण आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला ही नाद परीक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तिथे समजू शकते. यकृत आणि प्लीहेवर साधारणतः पार्थिव, घन, आग्नेय, वायवीय नाद हे सगळे नाद बघायला मिळतात. त्याचबरोबर बुद्धीचे जे नाद आहेत तेही बघायला मिळतात आणि स्पेसिफिकली प्लीहेवर दातारशास्त्रींनी अध्वाचे नाद हे एक वैशिष्ट्यपूर्ण सांगितलंय, ते आपण पुढे बघणार आहोत. चिकित्सा करताना रुग्णाच्या फक्त शरीर चिकित्सा आपण कधीच करत नाही. आपलं जे काही सूत्र आहे स्वस्थ इंद्रिय मना, स्वस्थ इंद्रिय त्याच्याबरोबर आपल्याला मनाची सुद्धा चिकित्सा करायची असते. मनाबरोबर आपल्याला बुद्धीची पण चिकित्सा करायची असते. मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला पेशंटला काउन्सिलिंग करायचं असतं. त्यासाठी आपण ही बुद्धिंद्रिय चिकित्सा सांगितलेली. आपण बुद्धी हे एक इंद्रिय मानलेलं आहे आणि मग त्याप्रमाणे त्याची चिकित्सा त्यांनी सांगितलेली आहे. गीतेमध्ये एक श्लोक आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाखा अश्वत्थप्रावरम्यते. जी काही सृष्टी आहे, सृष्टीचं जे काही मूळ आहे ते ऊर्ध्व भागात आहे आणि अधोभागात त्याच्या शाखा पडल्या आहेत. आपण बघितलं फर्स्ट इयरला आठवत असेल, ज्याप्रमाणे सृष्टी आहे त्याचप्रमाणे आपल्या देहामध्ये दिसते आणि ज्याप्रमाणे देह आहे त्याप्रमाणेच आपल्याला सृष्टी लक्षणं दिसत असतात. त्याच पद्धतीने शास्त्रकारांनी सुद्धा देहाला वृक्षाची उपमा दिलेली आहे. ऊर्ध्वगामी मस्तकामध्ये याचे आपल्याला बुद्धीची चिकित्सा करणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. बुद्धी इंद्रियाची चिकित्सा करणं आपण जी संकल्पना आणली ती मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते की अतिचिंतन केल्यामुळे जो काही बुद्धीचा भाग आहे किंवा क्षीर भाग आहे तो आकाशाचा भाग सांगितलेला आहे. पंचमहाभूतांमध्ये क्षीर प्रदेश किंवा ऊर्ध्वज्योतिर्गत भाग हा आकाशाचा भाग सांगितलेला आहे. आणि मग ह्या आकाशामध्ये प्राणवायूचं स्थान मुख्यतः सांगितलं आहे. ह्या प्राणवायूला अतिचिंतन किंवा अतिविचार केल्याने त्याचे जे काही कार्य आहे ते कार्य वाढायला लागते. जेव्हा वायूचं कार्य वाढतं तेव्हा आपण बघतो की बाहेर वादळ येत असतं. त्याचप्रमाणे जे काही कंप आहेत ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा वाढायला लागतात आणि हे कंप वाढून त्याची जी दिशा आहे ती अनुलोम व्हायला लागते. म्हणजे खालच्या दिशेने त्या लहरी पसरायला लागतात. जर खालच्या दिशेने त्या लहरी पसरत असतील तर खाली येतात त्याच्या मागे उरभाग हा जो आहे तो मुख्यतः करून परत वायूचा भाग आहे. अगोदरच वायूचं अनुलोमन होत आहे आणि त्यात वायूचा भाग आहे त्याला अडथळा आणायला काहीच नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा परत वायूला गतीपासून जो काही पृथ्वीचा एखादा अवयव त्याच्यामध्ये अडसर आणणारा आहे तो सगळ्यात महत्वाचा लागतो म्हणजे यकृताचा भाग. आणि मग हा जो यकृताचा भाग आहे त्याच्यावर वारंवार ह्या ज्या काही वायूच्या लहरी आहेत त्या लहरी त्याच्यावर आपटतात आणि त्यामुळे तिथले जे काही संघटन आहे ते संघटन बदलतं. पंचमहाभूतांचं जे काही संघटन आहे ते बदलल्यामुळे तिथले जे काही अवयव आवाज आहे, जशी मी तुम्हाला अगोदर नाद परीक्षा सांगितली आहे, तर नाद परीक्षेमध्ये जो आवाज येतो तो स्पेसिफिकली अंतिम असा आवाज येतो. त्याप्रमाणे बुद्धीचे नाद सांगितलेले आहे. इंद्रियाची चिकित्सा करताना जर शेवटी वेळ असेल तर आपण त्याच्याकडे येणारच आहोत की आपण बुद्धिंद्रियाची चिकित्सा कशी करायची ती तरी पण मी इथे सांगून टाकेन की बुद्धिजीवी जे लोक आहेत की इंजिनियर, डॉक्टर, अभ्यास करणारे विद्यार्थी या सगळ्यांची जी बुद्धी आहे ती एक कप्प्याने एका दिशेनेच फक्त त्या बुद्धी विकसित झालेली आहे. त्याच्यामुळे एक कप्प्याची असेल तिथे जटांफांड वापरायला सांगितलं आहे. तर व्यापारी वर्ग किंवा गृहिणी ह्या एकाच वेळेस अनेक गोष्टींचा विचार करत असतात तर त्याच्यामध्ये अनेक कप्प्यांची बुद्धी वापरली जाते. त्यामुळे तिथे जी काही आपला दिसते आहे ट्रीटमेंट चिकित्सा सांगितली आहे ती सारस्वतारिष्टाची सांगितलेली आहे. अध्वशोष ग्रंथामध्ये 7 प्रकारचे शोष वर्णन केलेले आहे. तर त्यापैकी हा जो अध्वशोष आहे तो आपण कशा पद्धतीने वर्णन केलेला आहे ते सांगते. अध्व म्हणजे सर्वात महत्वाचा प्रवास. प्रवासाचा परिणाम शरीरावर झालेला असतो आणि व्याधी उत्पन्न झालेले असतात.
तर हा प्रवास कशा पद्धतीने होतो की तुम्ही थोड्या कालावधीमध्ये जास्त वेळामध्ये प्रवास, जास्त किलोमीटर प्रवास केलेला असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाय प्लेन कुठेतरी जात आहात किंवा तुम्ही खूप लांबवर बसने किंवा ट्रेनने जात असाल, तर अशा वेळेस काय होतं शक्यतो की आपला जो आहार विहार आहे त्याच्या कालावधी बदललेला असतो, वेळा बदललेल्या असतात, आपल्या भोवती जागरण झालेलं असतं आणि त्याच्यामुळे अपान वायू आणि त्याचबरोबर इतर वायूंची सुद्धा त्याच्यामध्ये दृष्टी निर्माण होत असते. त्यामुळे रक्तातील घनता, गुरुता, स्थिरता हे जे आहे हे प्रवासातील चलगुणामुळे नाश पावतात आणि पिढेचे जे काही प्राकृत नाद आहेत ते जाऊन तिथे पार्थिव नाद उठू लागतात. मला माहित आहे की हे सगळे परत तुम्हाला जे काही घनता, गुरुता, स्थिरता, चलगुण एकदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पंचभौतिकचा अभ्यास करताना वारंवार तुमच्या कानावर जायला लागल्या की ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या व्हायला लागतात. आणि हा जो अधोशोष आहे, ह्या अधोशोषाचं जे काही वर्णन किंवा त्याची जी चिकित्सा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पंचमहाभूतांमध्ये पांचभौतिक चिकित्सेमध्ये वर्णन केलेली आहे. औषध निश्चिती आणि सेवनकाल, पूर्वव्याधी वृत्त, प्रकृती विचार, उदर परीक्षा, अधोशोष या सगळ्या गोष्टींचा विचार करून औषधी निश्चिती केली जाते. आणि त्याचबरोबर सेवन कालामध्ये मात्र अप्पांनी सकाळी 6, संध्याकाळी 6, सकाळी 10, दुपारी 2 किंवा अपानकाळी ही जी औषधं सांगितलेली आहेत ती स्पेसिफिकली यासाठी सांगितलेली आहेत की सकाळी 6 म्हणजे वाताचा काल संपतो आणि कफाचा काल सुरू होतो. जर तुम्हाला कफप्रदोषाची व्याधी असतील तर त्यावेळी कफदोषाला मारक करण्यासाठी जर तुम्ही सुरुवातीलाच औषधं दिलं असेल तर त्यावेळी सकाळी 6 ची जी औषधं आहेत ती चांगल्या पद्धतीने कार्य करतात. 10 आणि 2 हा पित्त काल आहे. पित्तावर, प्लीहेवर जो काही रक्तावर कार्य करणारे औषध आहेत म्हणजे तेज महाभूतावर जे काही कार्य करणारे औषध आहे 10 ते 2 हा तेजाचा कालावधी झाला, पित्ताचा कालावधी झाला. तर ते जी काही औषधं आहेत ती औषधं ह्या 10-2च्या कालावधीमध्ये द्यायला सांगितलेले आहे. त्याचबरोबर संध्याकाळचा 6 हा अनन्न काल आहे. यावेळेस सुद्धा जी काही औषधं दिली जातात ती मोस्ट ऑफ यकृतावर कार्य करणारी औषधं ही सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 यावेळेस दिली जात असतात. आणि अपानकाळ ज्या वेळेस अपानाच्या ऊर्ध्वगतीला विकृत गती असते, जी अपानाची गती ही नेहमी अनुलोमन दिशेने असते, पण जेव्हा ती विकृत होते तेव्हा मात्र ती ऊर्ध्वगतीला जाते. आणि ही ऊर्ध्वगती अर्थात नैसर्गिक गती प्राप्त करून द्यायची असते तर आपल्याला जेवणापूर्वी म्हणजे अपानकाली औषध द्यायला सांगितले आहे. याच्यात मोस्ट ऑफ सिद्ध तेल की जे वाताचे शमन करत असतात आणि अनुलोमन कार्य करत असतात. हे झाले पांचभौतिक चिकित्सेचे वैशिष्ट्य. पांचभौतिक चिकित्सा सांगताना आपण सिद्धांतही सांगितले आहे. लोकपुरुष साम्य सिद्धांत, यावंत लोके तावंत पुरुषे, तावंत लोके यावंत पुरुषे, हा आपल्याला लोकपुरुष सिद्धांत सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल मी जास्त बोलत नाहीये. ऋतुचक्र आणि प्रकृती विचार हा आपण थोड्या वेळाने करणार आहोत. आजचा माझा महत्वाचा विषय आहे आम्लक्षार सिद्धांत. कार्यकारण सिद्धांत हा तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट इयरला आपण पदार्थ विज्ञानामध्ये शिकलेला आहोत. पंचमहाभूतांची उत्पत्ती व विलनीकरण. ही पंचमहाभूतांची उत्पत्ती आणि विलनीकरण हा खरोखर आपण त्यावेळेस इतका अभ्यासलेला नसतो, परंतु जर आपल्याला पंचभौतिक चिकित्सा करायची असेल मोस्ट ऑफ तर मी असं म्हणेन की हा सुद्धा तुम्हाला पंचमहाभूतांची उत्पत्ती आणि विलनीकरण हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभ्यासणं खरोखर महत्वाचं आहे. मी आपल्या मेन विषयाकडे जो आज महत्वाचा विषयावर मी बोलते आहे त्या विषयाकडे येत आहे. आम्लक्षार सिद्धांत. बृहत्तय दाताशास्त्री यांनी पांचभौतिक चिकित्सा ही आयुर्वेदातील काही सिद्धांत आणि सूत्र यांना धरूनच विकसित केलेली आहे. त्यांनी आयुर्वेदाच्या बाहेर काही सांगितलेलं नाहीये, परंतु त्या गोष्टींचा विचार करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे आणि त्या विचारांनी त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी एक एक सिद्धांत मांडून ठेवलेला आहे. तर ह्या सगळ्या सिद्धांतांचा जो मंदिराचा कळस आहे त्याला आम्लक्षार सिद्धांत हा त्याचा कळस म्हटला जातो, की तुम्ही प्रत्येक व्याधीमध्ये किंवा प्रत्येक औषधामध्ये सुद्धा याच्याकडे बघितलं जातं. आम्लक्षार सिद्धांत आप्पांनी जो मांडला त्याच्या मागचं जे काही सूत्र आहे ते इथे आपण दिलेलं आहे. शारोही याती माधुर्य शीघ्र अमलोक संहिता हा चरक संहितेतला चिकित्सा स्थानातलं सूत्र आहे. आपल्यातल्या खूप साऱ्या जणांनी पाठ केलेला आहे, परीक्षेला लिहिलेला आहे, इव्हन काहींनी आपल्या क्लिनिकमध्ये वापरलेलं सुद्धा असतं. की मदाते चिकित्सेअंतर्गत हे सूत्र आलेलं आहे. मध ज्याच्यामध्ये आपल्याला
विषाच्या समान गुणधर्माच्या अम्लधर्मी अशा मद्याचं जेव्हा सेवन सातत्याने आणि अतिप्रमाणात झालं असेल तेव्हा सर्व शरीरातले धातू स्रोतस यावर त्याचा दुष्परिणाम दिसू लागतो. अशा वेळी चरकांनी जी काही औषधं वापरली आहेत ती अधिकतर क्षार धर्मी वापरली आहे. कारण अम्लधर्माचा ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळी क्षार धर्माचा रूपांतर माधुर्यामध्ये करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जातो. ज्यावेळेस अम्ल आणि क्षार यांचा संयोग होतो त्यावेळेस एकांतिक अम्ल किंवा एकांतिक क्षार असं न राहता ते दोघं एकत्र येऊन संयोगजन्य माधुर्य त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असतं. क्षार आणि अम्ल हे माधुर्य निर्माण करतात. जर आपल्याकडे कधीतरी ताक आंबट झालेलं आहे तर आपण पटकन काय मागतो, आपण कधी ताक आंबट आणि म्हणून साखर नाही मागत, आपण म्हणतो की अरे थोडंसं मीठ दे. कारण की काय आहे की आपल्याला माहिती आहे किंवा नैसर्गिकरित्या जेव्हा अम्ल रसात्मक ताक आणि क्षार म्हणजे लवण रसात्मक मीठ हे जेव्हा त्याच्यात येतं त्यावेळेस ते पिण्यायोग्य संयोगजन्य माधुर्य तिथे निर्माण झालेलं आहे. अजून एक उदाहरण म्हणजे चिंच. चिंच ही जेव्हा खूप आंबट असते तेव्हा त्याला मीठ लावून किंवा आपल्याला स्टोर करून ठेवायचे असेल तर मीठ लावून ठेवली जाते. त्याच्यानंतर ती काही दिवसांनी खायला चविष्ट लागते किंवा गोड लागते. तर ते काय झालं की खाण्यायोग्य संयोगजन्य माधुर्य. आम्ल म्हटल्यावर आपल्याला ऍसिड आणि क्षार म्हटल्यावर अल्कलाईन आठवलं असेल. त्यामध्ये आपण टायट्रेशन करत असतो आणि ऍसिड आणि अल्कली हे मिक्स केलं की आपण एका न्यूट्रलाइज पॉइंटला येत असतो. पण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हा आम्लक्षार सिद्धांत अप्लाय करू शकतो की जसं आपण युरिनचा पीएच बघत असतो, इव्हन त्याच्यानंतर आपण गॅस्ट्रिक डिसीजची पीएच बघत असतो, सलायवाचा पीएच बघत असतो, इव्हन आपण आपल्याकडे जेव्हा वंध्यत्वाच्या चिकित्सेसाठी पेशंट येतात त्यावेळेस आपण व्हजायनल ड्रायनेस किंवा व्हजायनल पीएच हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघत असतो. इव्हन प्रत्येक स्रोतसामध्येही आपल्याला हा पीएच बघायला मिळतो की जेव्हा गॅस्ट्रिक ज्युसेस पचन होत असतं त्यावेळेस आमाशयामध्ये रंजकपित्त असतं. ते रंजकपित्त अधिक प्रमाणात द्रव स्वरूपात असतं तर ते अम्लधर्मी असतं आणि तिथून पुढे आमाशयातून जेव्हा ते ग्रहणीमध्ये येतं तेव्हा तिथे पाचक पित्त येत असतं. तर पाचक पित्ताचं जे काही गुणधर्म सांगितले त्याच्यातच सांगितलं की तप्त द्रवत्व म्हणजे द्रवत्वाचा जिथे त्याग केलेला आहे त्या द्रवत्वाचा तिथे क्षारधर्म वाढवलेला आहे. म्हणजे अगोदर अम्लधर्माचं तिथे पचन झालं, अम्लधर्माने पचन केलं आणि मग नंतर क्षारधर्माने पचन झालेलं आहे आणि तिथून जो काही आहे तो सारभाग त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ह्या अम्लक्षार सिद्धांताचा उपयोग आपल्या सगळ्या स्रोतसांमध्ये करत असतो. मी अम्ल आणि क्षार असं म्हणता अम्लधर्म आणि क्षारधर्म. धर्म हा शब्द मी प्रत्येक ठिकाणी वापरते आहे. अम्ल म्हणजे अम्लरस किंवा क्षार म्हणजे लवणरस किंवा क्षार असं आपण न म्हणता अम्लधर्म जेव्हा मी ते हा धर्म शब्द वापरते आहे तो विशिष्ट गुणधर्माने तिथे तो वापरला जात आहे. तर तिथे अम्लरस लवणरस किंवा क्षार असं न घेता त्याचा एक विशिष्ट गुणधर्म तिथे आपण अप्लाय करत असतो. उदाहरण आपल्याला आर्तव आग्नेयम आर्तव आग्नेयम हे सुद्धा आपल्याला क्षारधर्मी आहे आणि शुक्र हे अम्लधर्मी आहे. त्यांमध्ये मूलतः क्षारधर्म होतो त्याच्यामुळे त्यांचं जे काही नैसर्गिक वर्तन आहे त्याच्यामध्ये त्यांना चिंचा बोळे आवळे हे आवडत असतात. इव्हन दही पण असतं प्रमाणात आवडते. शुक्र हा अपप्रधानाचा सौम्य अम्लधर्मी त्याच्यामुळे हे जे काही पुरुष असतात ते मोस्ट ऑफ अम्लधर्मीचा द्वेष करत असतात. अम्लधर्मी अग्नी जे काही अग्नी आहे आपल्या शरीरामधल्या त्या अग्नीचे पाचन सामर्थ्यावरून आपण दोन प्रकार करत असतो. एक आहे औषधे जी आहेत ती पाचन करत असतात आणि काही औषधं जी आहेत ती दीपन करत असतात. आकाश आणि मन ही जी महाभूत आहेत ही थोडक्यात अपकर्पण करणारे आहेत. त्याच्याबरोबर जर अग्नी गेला तर ती क्षारधर्मी अग्नी निर्माण होतं आणि ते पाचन करणारे औषधं तयार होत असतात. पृथ्वी आणि आप हे संतर्पण करणारे महाभूत आहे आणि त्याच्यावर जेव्हा तो अग्नी येतो तेव्हा तो अम्लधर्मी अग्नी निर्माण होतो आणि तो दीपन कार्य करत असतो. अग्नी दोन्ही ठिकाणी आहे पण त्याच्याबरोबर जो काही संयोग करणारे आहेत जर पृथ्वी आप बरोबर झालं तर ते दीपन करतात आणि आकाश आणि वायू बरोबर गेला तर मात्र तो पाचन करत असतो. आपण हा पांचभौतिक सिद्धांत अशा पद्धतीने सांगितलेला आहे की नंतर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हा अम्लक्षार सिद्धांत बघायला लागून जातात. आहार, विहार, देश, ऋतू, प्रकृती, व्याधी, औषधांचं निर्माण
ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आम्लधर्म आणि क्षारधर्म शोधायला लागतात त्यावेळेस तुमची जी काही चिकित्सेची दृष्टी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला लागते. तर हे हा तुम्ही आम्लधर्मी आणि क्षारधर्मी अग्नी तुम्हाला थोडक्यात द्यायचा प्रयत्न करते आहे. एका बाजूला तुम्हाला निरांजन दिसते, फक्त तेवढ्या निरांजनीकडे बघा तर असं वाटतंय सौम्य, उबदार आणि शासक वाटते. दुसऱ्या बाजूला भट्टीतली आहे, रर, वृक्ष, उष्ण, दाहक असं आपल्याला दिसत आहे. तर अग्नी दोन्ही ठिकाणी आहे, पण एक जो अग्नी आहे तो आम्लधर्मी काम करतो आणि दुसरा जो अग्नी आहे तो क्षारधर्मी काम करतो आहे. आहार, आहारामध्ये आपण बघतो आहोत आम्लधर्मी, त्याच्यामध्ये कैरी, दही, कोल्ड ड्रिंक्स, त्याच्याबरोबर जे काही पाणीपुरी वगैरे आजकाल प्रकार मिळतात, ढोकळा, बेसिकली ढोकळा आणि ब्रेड जे काही फर्मेंटेड आहे. शहरामध्ये आता हे फर्मेंटेड पदार्थ बऱ्यापैकी जास्त प्रमाणात खाल्लं जातात. मग जेव्हा तुमच्याकडे साऊथ इंडियन्स येतात त्यांच्याकडेही आपल्याला हे जेव्हा आपण शोधायला लागतो त्यावेळेस हे फर्मेंटेड फूड बऱ्यापैकी दिसतात. त्याचप्रमाणे चिंचा, लोणचं हे पदार्थ जे आहेत ते आम्लधर्मामध्ये आहेत. तर दुसरीकडे क्षारधर्मी पदार्थ अति गरम असलेला चहा, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कुरकुरे वगैरे किंवा हे प्रकार आहेत रेडी पॅकेट्स जे येतात त्याच्यामुळे मोस्ट ऑफ रसाचा वापर जास्त केलेला असतो, तर तोही आपल्याला क्षारधर्मामध्ये येतो. त्याबरोबर जे काही कटू तिखट रसात्मक ज्या काही गोष्टी आहेत किंवा तळलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा क्षारधर्माकडे येतो. मी इथे तुम्हाला दाखवू इच्छिते की इकडेही मी आंब्याचं लोणचं केलेलं आहे, दाखवलं आहे, आणि इकडे जे आहे हे मला मिरचीचं लोणचं दाखवलेलं आहे. तर इथे काय आहे की आंबट रसाबरोबर तुमचं लोणचं आलं आहे आणि ते कटू तिखटाबरोबर लोणचं आलेलं आहे. दोन्ही काय आहे पण लोणच्यामध्ये जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये तुमचा आहाराचा निकष आहे तो प्रामुख्याने मिरच्या असल्यामुळे तो क्षारधर्माकडे जात असतो. विहार, आम्लधर्मी विहारामध्ये तुम्ही बघताय की आजकाल शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी एसी किंवा बसून काम करणं हा सुद्धा आम्लधर्मी विहाराचा हेतू. चहामध्ये किंवा पाण्यामध्ये करणं, त्याचबरोबर अत्यंपान, आजकाल एसी मध्ये बसलेले असतं, बसून काम करत असताना एक मेसेज येत असतो की इतके पाणी प्यायचं आहे आणि अत्यंपान पेशंट आपल्याकडे यायच्या अगोदर ते पाणी प्यायला सुरुवात पण केलेली असते. किती पेशंटचं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे की फक्त अत्यंत पान केलं तरी सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात पेशंटला रिलीफ किंवा उपशय चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. अत्याधिक प्रमाणात स्विमिंग करणं, आळस, निद्रा अत्याधिक प्रमाणात हे सगळे आम्लधर्मी आहाराचे हेतू आहेत. तर क्षारधर्मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही रात्री जागरण करणारे निशाचर लोक आहेत. आजकाल तर ट्रेंड आहे की तुम्ही रात्री जागरण करून चाट होऊ शकतात किंवा लेट नाईट वर्क या सगळ्या गोष्टींचा शहरामध्ये तरी बऱ्यापैकी प्रमाणात रुग्ण दिसत असतात. इकडे मजूर की जी उन्हामध्ये काम करते आहे, आतसेवन किंवा अतिभार सेवन हे सुद्धा क्षारधर्माचा. त्याच्यानंतर वृक्ष वातावरणात राहणार, आपण इथे बघत आहोत की शेतकरी उन्हामध्ये काम करत आहे, हे सुद्धा वारंवार आतप सेवन करणं हा सुद्धा आपल्याला क्षारधर्मी हिंदा आणि क्रोध हे सुद्धा क्षारधर्मी विहारामध्ये येत असतात. देश, देशामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघत असतो जांगल, अनुप आणि साधारण देश. जांगल देश वृक्ष, फळ, उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचा असतात तो जांगल देश. आणि अनुप देश म्हणजे सर्वत्र हिरवळ आहे, भरपूर पाणी आहे, कफप्रधान जे आहे तिथे हा अनुप देश ओळखला जातो. राजस्थान आणि केरळ हे म्हटलं जातं. पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर सगळ्यात चांगले उदाहरण म्हणजे विदर्भ आणि कोकण. तेव्हा मी विदर्भ हा क्षारधर्मी देश आपण तिथे म्हणू शकतो. आणि या क्षारधर्मामध्ये सुद्धा समतोल राखण्यासाठी निसर्गाने तिथे आम्लरसात्मक संत्री, मोसंबी हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ किंवा हे फळ तिथे निर्माण करून त्या पद्धतीने साम्य राखण्याचा प्रयत्न निसर्ग करत असतो. तेच तुम्ही कोकणातलं उदाहरण घेतलं तर तिथे समुद्र आहे, समुद्रावरनं खारी हवा किंवा क्षारधर्म तिथे अम्लधर्म जास्त क्षारधर्म निर्माण होतो आहे. आणि त्यावेळेस तुम्ही चिखलामध्ये किंवा जास्त पाण्यामध्ये निर्माण झालेला जो काही अम्लधर्मी हा आहे भात आहे तो भात त्याच्यामध्ये उपयुक्त ठरत असतो. ऋतू, उन्हाळा,
पावसाळा आणि हिवाळा. आपल्याकडे मुख्यतः हे 3 ऋतू आपण मानत असतो. तर उन्हाळा हा जो आहे हा तेज महाभूताचा वृद्धी करणारा ऋतू आहे. तेज महाभूत याच्यामध्ये प्रकर्षाने दिसायला लागतं. आप महाभूताचे गुण कमी झालेले असतात. परिणामी प्रखर सामर्थ्याने तिथला क्षारधर्म हा वाढत असतो. पावसाळा सूर्याचा ताप पराठीला जातो आणि पंचमहाभूत समतोल साधण्यासाठी पावसाळा जो आहे तो निर्माण होत असतो किंवा तो पाऊस पडायला लागतो. ह्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीला अति प्रमाणात हवा वाहत असते आणि हळूहळू अपमहाभूताची वृद्धी होते आणि वातावरणामध्ये ओला गारवा हा वाढायला लागतो. हिवाळा आपण सगळेच म्हणतो की हिवाळा हा हेल्दी सीझन असतो. तर उन्हाळ्याचा जो काही पावसाळ्यामध्ये जो ओला गारवा असतो तर हिवाळ्यामध्ये कोरडा गारवा असतो. हा ओला गारवा टू कोरडा गारवा कन्व्हर्ट होण्यासाठी जे काही कार्य असतं ते ऑक्टोबर हीट पूर्ण करत असते. 4 महिने पाऊस पडत असतो. ह्या 4 महिन्यांमध्ये ओला गारवा निर्माण झालेला असतो. त्या ओल्या गारव्यामध्ये म्हणजे जे काही अपमहाभूत एक्सेस आहे त्या अपमहाभूत शोषून घेण्यासाठीचं काम हा 1 महिन्याचा उन्हाळा करत असतो आणि तो अपमहाभूतातला ओलावा शोषून घेतल्याने तिथला जो काही आहे तो संयोगजन्य माधुर्य निर्माण होऊन उभयधर्मी हिवाळा किंवा कोरडा गारवा आलेला हिवाळा तिथे निर्माण होत असतो. बरेच पेशंट आपण असे बघतो किंवा विकार किंवा जे काही रक्तदृष्टीजन्य जे विकार आहेत त्या विकारांचे जे पेशंट्स असतात उन्हाळ्यापेक्षा आपल्याला ऑक्टोबर हीट मध्ये जास्त प्रमाणात दिसतात. त्याचं कारण हे आहे की 4 महिन्याचा ओलावा शोषून जी काही आपली प्रोसेस आहे किंवा जी काही उष्णता आहे ती अति प्रमाणात तिथे निर्माण झालेली असते निसर्गामध्ये. म्हणून त्या दिवसांमध्ये आपल्याला पेशंट जास्त दिसायला लागतात. प्रकृती विचार जो आहे तो आपण हा वेगळ्याच पद्धतीने सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण जेव्हा कॉलेजला असताना किंवा बऱ्याच वेळेस आपण बघतो की प्रकृती जेव्हा आपण एखाद्या रुग्णाची ठरवत असतो त्यावेळेस तिथे आपल्याला खूप सारे प्रश्न विचारत असतो. पण पंचभौतिक चिकित्सेमध्ये असं नाहीये. जास्तीत जास्त तुम्ही पेशंटला मोस्ट ऑफ एक प्रश्न विचारायचा, जास्तीत जास्त तुम्ही 2 प्रश्न विचारून तुम्ही प्रकृती पेशंटची ठरवू शकता. प्रकृती ठरवताना आपण जे काही सांगितले आहे तो रक्तधातूचा महिना त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आपण बघतो की जेव्हा संयोग गर्भधारणा होते आणि गर्भधारणामध्ये उत्तर धातू निर्मिती होत असते तर 7व्या महिन्यापर्यंत आपले पूर्ण 7 धातू निर्माण झाले त्याच्यानंतर ओज निर्माण होत असतो. तर जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये दुसरा महिना जो आहे तो रक्तधातूचा महिना आहे. कारण की तेज आणि रक्त हे एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि म्हणून जसं आपण वर बघितलं की आकाश वायू असू द्या किंवा पृथ्वी आप असू द्या यांना नियंत्रित करण्याचं जे काही कार्य आहे ते अग्निकण आहे. मग हा अग्नी जिथे निर्माण होतो ज्या महिन्यामध्ये निर्माण होतोय त्यावेळेस बाहेरचा निसर्ग कसा आहे त्या निसर्गाचा नॅचरल परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो आणि त्या गर्भस्थ बालकावरही होत असतो. त्यामुळे जेव्हा पंचभौतिक पद्धतीने प्रकृती ठरवली जाते त्या रक्तधातूचा महिना हा सगळ्यात महत्वाचा सांगितलेला आहे. त्यामुळे जेव्हा पंचभौतिक प्रमाणे प्रकृती ठरवतो त्यावेळेस जो महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो असतो जन्मतारीख काय आहे. जन्मतारीख एकदा तुम्हाला समजली की त्याच्यानुसार तुम्ही रक्तधातूचा महिना म्हणजे तुम्हाला मागे जावं लागतं. पण 9व्या महिन्यात जर जन्म पडला तर आपल्याला 7 महिने मागे जावं लागतं किंवा 12 महिने असल्यास आपण 5 महिने पुढेही जाऊ शकतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे काही महिने आहेत हा रक्तधातूचे महिने आहेत. त्यामुळे ह्या महिन्यात ज्यांचा रक्तधातू निर्माण होतो मोस्ट ऑफ त्यांचे जो काही जन्म आहे तो डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 3 महिन्यांमध्ये ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांची प्रकृती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर नुसार अम्लधर्मी प्रकृती आहे. कारण की त्यावेळेस बाहेरच्या वातावरणामध्ये पावसाचं जे काही प्रमाण आहे किंवा निसर्गामध्ये पृथ्वी आणि आप ह्या महाभूतांचं प्रमाण जास्त असल्याने प्रकृती अम्लधर्मी प्रकृती होते. तर मार्च, एप्रिल आणि मे ही क्षारधर्मी प्रकृती म्हणून ओळखली जाते कारण की त्यावेळेस वृक्षता, तीक्ष्ण, उष्ण गुणधर्म हे निसर्गामध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे तेज, वायू, आकाश ह्या महाभूतांचं तिथे अधिक असतं आणि ती क्षारधर्मी प्रकृती होते. मोस्ट ऑफ ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची क्षारधर्मी प्रकृती होते. इथे
इथे आता तुम्हाला फक्त 6 महिने दिसत आहेत, बाकीच्या 6 महिन्यांचं काय? तर उभयधर्मी प्रकृती जो आपला हिवाळा सांगितला आहे की जो संयोगजन्य माधुर्य घेऊन येतो, म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्यामध्ये त्यांचा रक्तधातू निर्माण झालेला आहे. साहजिकच त्यांचा जो जन्म आहे तो एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये झालेला आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये पंचमहाभूतांचा समतोल असतो आणि त्याला उभयधर्मी प्रकृती म्हटली जाते आणि ही उत्तम प्रकृती मानली जाते. जिथे आपण दोन ऋतू एकत्र बदलतात तिथे आपण संधी काल म्हणू. तर ह्या संधीच्या ठिकाणी जे काही महिने आहेत त्यांना आपण सांध्यावरची प्रकृती असे म्हणतो, की जे फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर ही थोडक्यात हीन प्रकृती अशी समजली जाते. आम्लधर्मी प्रकृतीमध्ये अग्निबल जे आहे ते मध्यम स्वरूपाचं असतं. क्षारधर्मी प्रकृतीमध्ये तीक्ष्ण स्वरूपाचं असतं. तर उभयधर्मी प्रकृतीमध्ये उत्तम आणि सांध्यावरची जी प्रकृती असते ती हीन अग्निबल असलेली असते. आम्लधर्मी म्हटलं उष्ण तिखट आहाराची इच्छा होते, शीत मधुर द्रव पदार्थांचा त्या पेशंटला द्वेष असतो. तेच क्षारधर्मी प्रकृती म्हटलं तर द्रव आणि शीत पदार्थांची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते. उष्ण आणि तीक्ष्ण पदार्थांचा द्वेष असतो. हे लोक कधी गरम चहा गरम गरम कधीच पिणार नाही, थंड झाल्यानंतर त्यांना प्यायची इच्छा असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटल्यावर जर तुम्ही क्षारधर्मी प्रकृती महिन्यानुसार ओळखली आणि पेशंटला जर विचारलं की दही किती वेळा खाल्ली जाते, तर पेशंट स्पेसिफिकली तिथे वर्णन करतो की पेशंट दही खातच असतो, कारण की त्यावेळेस त्यांना नैसर्गिकरित्या आंबट पदार्थांची इच्छा ही होतच असते. आहार विहार झाले. व्याधींमध्ये सुद्धा आपल्याला आम्लधर्मी आणि क्षारधर्मी ज्या व्याधींमध्ये पृथ्वी आणि आप महाभूत आहे, संतर्पजन्य आहे, कफानुबंध आहे, अशा व्याधींमध्ये सुद्धा आपण आम्लधर्मी व्याधींमध्ये आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. क्षारधर्मींमध्ये अपतर्पणजन्य वायू, आकाश, तेज यांचा जिथे अनुबंध आहे, स्पेसिफिकली वाताचा अनुबंध आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला क्षारधर्मी मध्ये येत असतात. इव्हन हा जे काही मी आता तुम्हाला चार्ट दाखवते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचे व्याधी जे आहेत आम्लधर्मी किंवा क्षारधर्मी ह्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये बदल होऊ शकत असतो. इथे इव्हन आपण मी म्हणते की जे काही स्रोतस आहे त्या स्रोतसांचा सुद्धा आपण आम्लधर्मी किंवा क्षारधर्मी व्याधींनुसार आपण विचार करू शकतो. मोस्ट ऑफ वंध्यरचे केस म्हणून स्त्रीरोग म्हणून ते पीसीओडी किंवा बल्क्युटेरस जे आहेत किंवा इव्हन जे काही केसेस आहेत की अनओव्युलेटरी सायकल आहे किंवा ओव्हम रप्चर होत नाही, त्याच्यामध्ये काय होत आहे की क्षारधर्मी आतव जे आहे ते अग्नेय आतव अग्नेय, तर हा जो क्षारधर्म आहे हा काही प्रमाणात कमी झालेला आहे, अम्लधर्म वाढलेला आहे. आणि जेव्हा आपण अनओव्युलेटरी सायकल म्हणतो तेव्हा रप्चर होत नाहीये, ते रप्चर नाही होत म्हणजे काय होतंय की ते बीज पक्व झाल्या होत नाहीये. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पक्व करायची असते, फॉर एक्झाम्पल आपल्याला आंबा पिकवायचा आहे तर आपण उबदार जागेत ठेवतो. इव्हन आपल्याला कडधान्यांना मूळ आणायचे तेव्हा ते उबदार जागेमध्ये ठेवतो. म्हणजे तिथे जी काही उष्णता आहे ती उष्णता तिथे आवश्यक आहे आणि ही उष्णता कमी झालेली आहे, अम्लधर्म हा जो वाढलेला आहे. तर याच्यासाठी जेव्हा रप्चर होत नाही तेव्हा क्षारधर्मी शोभांजन, वरांग क्षार, स्तनंदव ह्यासारखी जर तुम्ही औषधं वापरले तर पेशंटला रप्चर होण्यासाठी जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आलंच आहे तर इथे मी वर्णन करू इच्छिते की जी काही आपल्याला पिरियड्स आहेत जेव्हा ऋतुचक्र तयार होत असतं त्याच्यामध्ये 2 फेज आहेत. एक फॉलिक्युलर फेज की ज्याच्यामध्ये आपल्याला एंडोमेट्रियम थिकनेस गर्भाशय शय्या याचा आपण थिकनेस बघितला जातो आणि दुसरी गोष्ट असते की रप्चर होत आहे की नाही. जेव्हा तुम्ही सोनोग्राफी केली जाते, यूएसजी केली जाते त्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचे आहे की नक्की बदल कुठे होतो. जर एंडोमेट्रियम थिकनेस कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे काय होतंय की तिथे रसधातू जो आहे रसधातूचं प्रीणन व्यवस्थित पद्धतीने होत नाही, कारण की रस आणि रक्त याच्यापासूनच रज तयार होतो आहे आणि तिथे ते प्रीणन व्यवस्थित न झाल्यामुळे सुरुवातीला तुम्ही रसपाचक त्याच्यानंतर विद्रुम पित्त किंवा मोस्ट ऑफ मी अशा पेशंट्सला एंडोमेट्रियम थिकनेस वाढण्यासाठी की जे काही मधुर रसात्मक अश्वगंधा, नारायणी यासारख्या औषधांचा क्षीरपाक देणं प्रेफर करते. आणि दुसरं जर रप्चर होत नाही अनओव्युलेटरी सायकल असेल तर मग तिथे पित्तचे जे काही आहे क्षारधर्मी जी काही औषधं आहेत
ती औषधं वापरल्याने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. सेम आपण पुरुषांमध्येही करू शकतो की जर त्यांचा अम्लधर्मी आहे पुरुष शुक्र हा मुख्यतः आणि त्याच्यामध्ये जर क्षार धर्म वाढलेला असेल तर ऍबनॉर्मल फॉर्म ऑफ स्पर्म्स, त्याच्यानंतर मोबिलिटी रिड्यूस होणे, ऑलिगोस्पर्मिया, हे सगळं काय आहे की उष्णता वाढलेली आहे, क्षारधर्म वाढलेला आहे आणि शुक्र धात्वाग्नीकडून विकृत पचन या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर अशा वेळेस उष्णतेची चिकित्सा जी मी पुढे सांगणार आहे स्पेसिफिकली, ती चिकित्सा दिल्यानंतर तुम्ही चंद्रप्रभा आणि त्रिवंग ह्यासाठी औषधं तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात. औषधीकरणामध्ये सुद्धा आपण अम्लक्षार सिद्धांत हा लागू केलेला आहे. खरं तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक ठिकाणी अम्लक्षार सिद्धांत आहे, पण तो आपण हायलाइट केलेला आहे आणि आपल्यासमोर तो एक वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे की ज्याच्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करू शकतो. औषधीकरणामध्ये मी प्रवाळ आणि शंख, प्रवाळ हे अम्लधर्मी आहे तर शंख हा क्षारधर्मी आहे. खरं तर प्रवाळ, शंख, शौतिक हे सगळे सुधा वर्गातले आहेत आणि हे सगळे सुधा वर्ग मोस्ट ऑफ समुद्रामध्ये तयार होतात. म्हणजे एकांतिक क्षारधर्मी जे काही वातावरण आहे त्या क्षारधर्मामध्ये आपण हे औषधं तयार होत असतात आणि मग जेव्हा ते आपल्याला प्रकृतिस्थ करायचे आहेत किंवा आपल्या शरीराला उपयोगी म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे त्यावेळेस त्याच्यावर आपण काहीतरी प्रक्रिया करत असतो. त्यांना आपल्याला शोधन मारण अशा बऱ्याच गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. तर प्रवाळ रसधातूवर कार्य करणारे आहे, शंख हे पाचन कार्य करणार आहे. दोघांची शुद्धी ही मुख्यतः एक रात्री ताकात भिजवायला सांगितलेली आहे. जेव्हा प्रवाळ एक रात्र ताकात भिजवलं जातं तेव्हा आम्लक्षार मिश्रणाचे माधुर्य निर्माण होतं. हे माधुर्य रसधातूशी साम्य ठेवतो. जेव्हा आपल्याला हे माधुर्य टिकून ठेवायचं आहे म्हणून पुढे आपल्या ग्रंथकाराने सांगितले की लिंबू रसाची भावना द्यायची आणि मग ते क्षारधर्मी आम्लपित्तात उपयुक्त ठरतं. तर शंख हे क्षारधर्मी पाचन करणारे आहे, तेही एक रात्र ताकातच भिजायला ठेवलंय का तर त्याचा जो पाचन धर्म आहे तो धर्म प्रकृतिस्थ राहण्यासाठी आणि शरीराला सुसह्य होईल इतका क्षारधर्म त्याच्यामध्ये शिल्लक ठेवण्यासाठी म्हणून हा एक रात्र ताकामध्येच भिजवायला सांगितलं. अग्निपूत हे क्षारधर्म अजून टिकून ठेवायचं काम करतो आणि तो अम्लधर्मी अम्लपित्तात उपयुक्त ठरतो. काही जणांच्या मनात असाही प्रश्न आला असेल एक जर त्याचा क्षार धर्म जास्त आहे तर मी एक रात्र ताकात भिजवण्यापेक्षा 4 रात्र ताकात भिजवला तर बरोबर ना. तर त्याच्यामध्ये असं आहे की समजा तुम्ही प्रवाळामध्ये 1 चमचा मीठ आहे आणि शंखामध्ये 4 चमचा मीठ आहे तर आपल्याला 1 ग्लास ताकामध्ये तो 1 चमचा मिठाने त्याला माधुर्य निर्माण झालेलं आहे. पण आपल्याला शंखाकडनं जे काही कार्य करून घ्यायचं ते कार्य आपल्याला क्षारधर्मीच करून घ्यायचं आहे. म्हणून ती क्षारधर्मी कार्य करताना फक्त शरीराला कुठे हानी होऊ नये आणि त्याचा पाचन धर्म जो आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने प्रकृतिस्थ व्हावा अशा दृष्टीने फक्त आपल्याला कार्य करणं तिथे अपेक्षित आहे. म्हणून आचार्यांनी तिथे 1 रात्र ताकात भिजवणं एवढाच तिथे त्यांनी जो विधी सांगितलेला आहे. त्याचे अजून उदाहरण म्हणजे चिंचा लवण. चिंचा लवणचं मी वरती एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिंचा लवण तेल हे औषध निर्माण केलेलं आहे. स्पेसिफिकली हे वाताचं अनुलोमन जिथे तेजमापत वाढून वृक्षता आलेला असेल किंवा अपानाची गती जी बिघडलेली असेल त्या अपानाची गती अनुलोमन करण्यासाठी वापरलं जातं. चिंचा हे वातानुलोमन करणारा आहे आणि लवण हे सुद्धा वातानुलोमन करण्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच वेळेस तिथे आपण इतर कुठलं तेल वापरण्याऐवजी शेंगदाणा तेल वापरायला सांगितलंय की जेणेकरून शेंगदाणा हे पृथ्वीच्या आतमध्ये निर्माण होणार आहे की जसे ते अजून चांगल्या पद्धतीने पृथ्वी स्थिर करून आपल्याला जे काही स्निग्ध गुण वाढवायचं कार्य याच्यामध्ये होत असतं. जिंगी शार्दी, मंजिष्ठा आणि अनंता हे सुद्धा आपल्याला एक चांगलं उदाहरण ठरतं. ह्या जिंगी शार्दीचा उपयोग मुख्यतः मी ज्या काही क्रीम्स बनवते कॉस्मेटिक्स मध्ये त्याच्यामध्ये मला ह्या जिंगी शार्दीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो की पेशंटची डिमांड होती की डेली यूज साठी क्रीम हवी. तर प्रसादक म्हणून ही जी क्रीम आहे ही मी तयार केली. त्याच्यामध्ये जे काढ्यामधले मोस्ट ऑफ घटक द्रव्य आहे ते जिंगी शार्दी हे मुख्यत्व आहे आणि तेल हे फक्त जिंगी शार्दी म्हणजे मंजिष्ठा आणि अंतसिद्ध तेल मी त्या क्रीम मध्ये वापरलेले आहे आणि ह्याचे रिझल्ट मला खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. क्षारधर्मी व्याधी संप्राप्ती हे मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मी ते एक्सप्लेन करते आहे. त्याच्याबद्दल जे काही जाणकार आहेत ते कदाचित त्याच्यावर आपलं मत देऊ शकतील. क्षारधर्मी जेव्हा व्याधी तयार होत असतो क्षारधर्मी आहार विहार आपण बघितला आहे तो त्याचा मुख्य हेतू असतो.
गोवर कांजिण्या मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत पूर्वव्याधी हेतू. पांचभौतिक चिकित्सेत पूर्वव्याधी हेतू याच्यावर सुद्धा खूप सारं सांगण्यासारखं आहे की जेव्हा तुम्ही पेशंटचे पूर्वव्याधी वृत्त घेता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये कल्पना सुरू होतात की पेशंटला पुढे जाऊन काय काय व्याधी झालेल्या आहेत किंवा काय काय लक्षणं आता सध्या व्याधीमध्ये दिसणार आहेत आणि पुढे जाऊन त्या कंडिशन किती वर्स्ट होऊ शकतात ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वव्याधी हेतूने समजू शकता. हे जेव्हा पूर्वव्याधी होतात त्यामुळे पृथ्वी आणि आपमहाभूताचे गुरु स्थिर स्निग्ध द्रव सहस्नेह हे गुण कमी होतात आणि तेज वायू महाभूताचे उष्ण तीक्ष्ण लघु खर गुणांची वृद्धी होत असते. त्यामुळे रक्तातला जो काही क्षारधर्म आहे तो वाढतो. रक्ताचा जो काही गुण सांगितलेला आहे तो मोस्ट ऑफ अनुष्ण सांगितलेला आहे आणि त्याचा क्षारधर्म वाढल्याने उष्ण गुण तयार होतात तिथे क्षारधर्मी व्याधी निर्माण होतात. संप्राप्ती भंग पृथ्वी आप स्निग्ध आणि द्रव गुणाची वृद्धी करणारी औषधं तुम्ही इथे द्यायची आहेत त्याच्यामुळे त्याचा उष्णगुण कमी होईल रक्तातील द्रवता कमी होईल रक्तातला क्षारधर्म कमी होतो म्हणजे उष्ण हा कमी जो काही वाढलेला आहे अनुष्ण रक्त हा त्याचा प्राकृत गुण त्याला प्राप्त होत असतो. क्षारधर्मी व्याधीची चिकित्सा याला मोस्ट ऑफ उष्णतेची चिकित्सा म्हणून पांचभौतिक चिकित्सक जे आहेत ते ओळखत असतात. परिपाठादी काळा हा सकाळ साडेनऊ रजनी योग 10-2 भूक्षुरादी गुळ 10-2 जिंगीशी अर्धी वटी म्हणजे मंजिष्ठ अनंत अनुलोमन तेल जे चिंचालवण तेल सांगितलं आहे आणि निषाद याच्यामध्ये हे सगळे बाकीचे तर मी केलेले आहेत सांगणारच आहे पुढे पण इथे मी व्यानकाळ स्पेसिफिकली वर्णन करते की व्यानकाळ जेव्हा व्यानाचं जे स्थान सांगितलंय व्यानवायू ते हृदय आहे आणि त्याचा जो कार्य सांगितलंय कृष्णदेव संचारी म्हणजे पूर्ण देहामध्ये जेव्हा तुम्हाला रक्ताच्या दृष्टीने एखादा औषध पोहोचवायचं असेल तर व्यानकाळ हा सगळ्यात उपयुक्त व्यान काळ ठरत असतो. त्या रक्तातली जो काही अनुष्ण गुण आहे तो उष्ण गुण अनुष्ण जो प्राकृत गुण आपल्याला तयार करायचा असेल तर व्यानकाळी औषध हे चांगल्या पद्धतीने उपयोग करत असतात. आम्लधर्मी व्याधींची संप्राप्ती आम्लधर्मी आहार विहार पूर्वव्याधी वृत्त शरीरामध्ये आप पृथ्वी महाभूतांची गुणांची वृद्धी होते तेज गुणांची कमी निर्माण होते म्हणजे उष्ण तीक्ष्ण गुण हे कमी होतात. अग्निमान निर्माण होतो आणि विकृत अपाचित पृथ्वी आणि अंशयुक्त आहार त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि याच्यापासून आम्लमय व्याधी तयार होत असतात. क्षारधर्मी व्याधी क्षारधर्मी औषध त्याच्यामध्ये द्यावे लागतात. उष्ण तीक्ष्ण दीपन पाचन करणारे हे औषध काय करतात पृथ्वी आप यांचं विकृत अंश शोषण करून घेतात तेज गुणाची वृद्धी करतात प्राकृत अग्नी निर्माण करत असतात. आम्लधर्म व्याधीची चिकित्सा जी आहे ती मोस्ट ऑफ वरती पाण्याचा विकृत अंश शोषला जातो. प्राणवायू द्यायला सांगितले लघुच्छिकत पाचन करणार जसं तुम्हाला गरज असेल त्या पद्धतीने लघुच्छिकतचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये देऊ शकतात. म्हणजे तुम्ही गाडोदान देऊ शकतात किंवा जेवणापूर्वी किंवा समानकाळी सुद्धा देऊ शकतात. हरवळू पाचन करणारे मूत्रद्रव्य आहे मोस्ट ऑफ 10-2 जास्तीत जास्त आपण काळी तुम्ही वापर करू शकता. कारळ्याचं ते आणि सैंधव ते श्वासामध्ये वापरलं जाणार हे सुद्धा एक क्षारधर्मी औषध आहे. सुंठ पावडर आमवातामध्ये जे शोथ असेल तशा वेळेस तुम्ही फक्त सुंठीचा घर्षण करून वृक्ष सुंठ फक्त तिथे लावायला सांगितली पेशंटला तरी त्या ठिकाणचं आपाचं शोषण होऊन चांगल्या पद्धतीचे उपशय तुम्हाला दिसायला मिळतात. आम्लपित्ताचे मी तुम्हाला वरती व्याधींचे प्रकार सांगितले की आम्लधर्म आम्लपित्त आणि क्षारधर्म आम्लपित्त. तर आम्लपित्ताचे हे मी तुम्हाला एक व्याधी घेतलेला आहे आणि क्षारधर्म आम्लपित्त आणि आम्लधर्म आम्लपित्तामध्ये कशा पद्धतीने डिफरन्शिएट करायचं ते मी तुम्हाला इथे सांगितलंय. अदरवाईज तुम्ही प्रत्येक व्याधीमध्ये क्षारधर्मी व्याधी आणि आम्लधर्मी व्याधी ठरवू शकता की जसं आता अत्यार्थव आहे अत्यार्थव सुद्धा तुम्ही क्षारधर्म अत्यार्थव आहे की आम्लधर्मी अत्यार्थव आहे ग्रंथीला अर्थ कशामुळे आहे हे सुद्धा क्षारधर्म की आम्लधर्म त्याच्यामुळे तुम्ही डिफाईन करू शकता. क्षारधर्म जेव्हा असेल तेव्हा पेशंटला शिर अत्याधिक प्रमाण असतं पोटात भेटी पेटल्याप्रमाणे वाटतं बैचेंती अशक्तपणा असतं क्षीरशूल आणि मधून मधून काहीतरी खाण्याची इच्छा असते पण या पेशंटला ऍसिडिटी असते आणि तरीही पेशंटला आंबट पदार्थ खायची इच्छा असते. स्पेसिफिकली हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे आहे. आणि त्याचबरोबर अजून सगळ्यात महत्वाचं तुम्ही पेशंटला विचारलं जर तुला त्यावेळेस खायला नाही मिळालं
पेशंट डेफिनेटली तुम्हाला सांगत असतो की माझी चिडचिड व्हायला लागते आणि ती इतक्या जास्त प्रमाण होते की पेशंट स्वतः कंट्रोलही करू शकत नाही. याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे विद्यार्थी, तरुण वयाचे विद्यार्थी शाळेतून घरी येतात आणि त्यावेळी त्यांना तिथे खायला नाही मिळालं तर ते अत्याधिक प्रमाणात चिडचिड होत असते. तर हे क्षारधानी आम्लपित्ताचं टिपिकल लक्षण आहे. या पित्ताची आम्ल पदार्थाने होते, त्यांना थोडंसं तात्पुरतं बरं, पण हा व्याधी पूर्णतः बरा होत नाही. आणि ह्या लोकांना अगदी थोडंसं भूक लागली आहे तर तसं खायला क्वालिटी फूड चालत नाही, तर त्यांना क्वांटिटी फूड लागतं की ते जास्त प्रमाण असायला हवं. अशा पद्धतीचं अन्न दिल्यानंतरच त्यांना उपशम येतं. क्षारधर्म असल्याने जास्त प्रमाणात त्यांना काही छर्दी होत नाही, पण कटुरसयुक्त झाली तर कटुरसयुक्त आणि अत्यल्प प्रमाणात छर्दी ह्या पेशंटमध्ये दिसायला लागते. आम्लधर्मी आम्लपित्तामध्ये उरुदाह, आम्लोद्गार, अग्निमांद्य, उल्हास, भ्रम, द्रव प्रवाही पदार्थांचा द्वेष आणि कोरडे पदार्थ खाल्ल्याने बरं वाटायला लागतं. याच्याने त्यांना उपशम येतो. छर्दी आम्लरसयुक्त आणि मोठी असते. या पेशंटचं स्पेसिफिक लक्षण असतं की थोडंही काही गोड खाल्लं तर थोड्या वेळाने आंबट होऊन पडतं, कारण की ऑलरेडी तिथे आम्लधर्म म्हणजे द्रवता जी आहे ती द्रवता वाढलेली आहे, अपमहाभूत वाढलेला आहे आणि मधुर रस खाल्ल्याने त्याच्यामध्ये अजून आम्लधर्म वाढायलाच मदत होत असते आणि ते लवकर आंबट होतं आणि म्हणून त्यांना छर्दी ही वारंवार दिसत असते. इथे मी 2 पेशंट घेतलेले आहेत. पहिला पेशंट आहे गौरी सातपुते, 37 वर्ष. जन्म दिनांक जर तुम्ही बघितला तर 18/12/81. नॅचरली प्रकृती क्षारधर्मी आहे. व्यवसायाने शिक्षक होती. ऍक्च्युली मॉन्टेसरी मध्ये 1-2 तासांसाठी जात होते. काही जास्त वर्कलोड नसता. जेव्हा पेशंट माझ्याकडे आली तेव्हा उदरशूल, आम्लोद्गार, अतिसार आणि अग्निमांद्य होता. ही जी पेशंट माझ्याकडे आली त्यावेळेस साधारणतः मे एंडिंगला पेशंट आलेली होती आणि पेशंट गावी होती उन्हाळ्याच्या सुट्टींसाठी. त्यावेळेस क्षारधारी प्रकृती, पेशंटला आंबट खायला आवडत होतं. भरपूर प्रमाणात आंबे खाल्ले, लोणचं खाल्लं, चिंचा खाल्ल्या आणि पेशंट गावाहून परत जेव्हा पनवेलला आली तेव्हा तिला अतिशय प्रमाणात उदरशूल होत होतं आणि ह्या पेशंटला उदरशूल इतक्या जास्त प्रमाणात होतं की पेशंटने 2 दिवस ऍक्च्युली सायक्लोफार्म घेतलेले होते, पण तरी सुद्धा पेशंटला त्या प्रमाणात उपशय दिसत नव्हता. आणि ही पेशंट जेव्हा ही लक्षणं घेऊन माझ्याकडे आली त्यावेळेस मी त्यांना फक्त लघुसूतशेखर आणि शंखभस्म दिलेलं आहे. त्याच्या चिकित्सेबद्दल आपण परत पुढे बोलणारच आहोत. दुसरी जी पेशंट आहे वैशाली सावंत म्हणून, वय वर्ष 45 आणि जन्म दिनांक त्यांचं जर बघितलं तर 24/12/71. म्हणजे यांची सुद्धा प्रकृती जर आपण 5 महिने पुढे गेलो तर मे महिना येतो आणि मे महिना हा उष्ण गुणधर्मांचा आहे, पित्त आहे तिथे, तो क्षारधर्मी झाला. तर व्यवसायाने ही जरी गृहिणी असेल तरी ऍक्च्युली ती जी होती ती मी ज्यांच्याकडे उपनिषद शिकत होती त्यांच्याकडे ह्या येत होत्या आणि त्यांचाही अध्यात्माचा अभ्यास भरपूर होता. भरपूर सारे पुस्तकं वाचणं आणि अभ्यास करणं हा त्यांचा छंद होता. तर ही सुद्धा थोडीशी बुद्धिवादीच आपण त्याला म्हणू शकतो. ज्यावेळेस ती पेशंट आली, वृद्धा, कंठदाह, दर 2-3 तासांनी काहीतरी खावं लागत होतं, नाहीतर चिडचिड होत होती, शिरकशूल आणि अशक्तपणा. हा जो गौरी सातपुतेचा व्याधी आहे हा अशुकारी होता, तर यांचा जो व्याधी आहे तो जीर्ण व्याधी किंवा जीर्ण आम्लपित्त त्याच्यामध्ये म्हणू शकतो. याच्यामध्ये मी त्यांना शुद्ध गैरी, सकाळ सायंकाळ त्याचा जो अनुपान होता तो स्पेसिफिकली डिंक पाणी दिलेलं होतं, रजनी योग 10-2 कालावधी दिला होता, जटामांसी पान निशाकाळी दिलेला होता, जे मी तुम्हाला अगोदर सांगितले की बुद्धी इंद्रियाची चिकित्सा आहे त्याप्रमाणे. धान्य पान जे तुपसाखरेतून आणि तसेच तुपसाखर ही द्यायला सांगितलेले आहे. तर तुपसाखर मध्ये पण आपण हे सांगितलेलं आहे की जे काही तूप निर्माण झालेलं असेल जेव्हा तुम्ही एका बॉटलमध्ये ठेवता तर त्यावेळेस वरच्या बाजूला जे असतं ते पातळ असतं आणि खालच्या बाजूला घट्ट तूप असतं. तर हे घट्ट तूप स्पेसिफिकली तिथे आपण वापरायला सांगितले कारण की त्याच्यामध्ये पार्थिव जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीचे असतात. 10:02 झालेत. मी कंटिन्यू करू की पुढचं घेऊ? हॅलो दीपक. हा घे हा कंटिन्यू कर. प्रश्न जास्त नाही आहेत त्यामुळे कंटिन्यू करू शकते. ओके. तर इथे लघुसूतशेखर आहे, शुद्ध गिरीज आणि सुंठ. मी थोडस पटपट घेते. त्याच्यामध्ये रस, कषाय, स्वादू, महाभूत, पृथ्वी, वायू आणि आप आहे, अग्निवायू आहे सुंठीमध्ये. आणि याचं जे काही आपल्याला पांचभौतिक बघितलं तर पृथ्वी 2, अग्नीचे 1 आणि वायूचे 2 आणि आपाचा 1. म्हणजे पृथ्वी आणि वायू महाभूत प्राधान्य असलेला हा कल्प आहे.
सुंठ ही उष्णग्राही आमपाचक आहे आणि त्यामुळे उष्णत्वामुळे द्रवत्वाचं स्पेसिफिकली आमाचे किंवा द्रव महाभूताचं जे आहे ते शोषण करणारे आहे. पेशंटला अतिसारही होता, त्याच्यामुळे सुंठ ही चांगली कार्य करत होती. गिरीज पार्थिव द्रवत्व शोषण करत होती. आणि जे काही पृथ्वी आणि महाभूतांचे गुणवर्धन झाल्याने जे आम तिथे निर्माण झालंय त्या आमाचं पाचन करण्यासाठी हा लघुसूच्चकर कल्प तिथे चांगल्या पद्धतीने कार्य करत होता. अतिसार अपमहाभूताची वृद्धी हे अतिसाराचं कारण ठरतं. त्याच पद्धतीने लघुसूच्चकर जो आहे द्रव्याचे संशोधन शोषण करता अग्नीचं संदूषण करून वायूचे जे काही वर्धन झालेलं आहे आणि त्यामुळे त्या अवयवाला जी काही लघुता आलेली आहे ती कमी करण्यासाठी पृथ्वीची स्थिरता गुणधर्म त्याला आणण्यासाठी हा लघुसूच्चकर जो कल्प आहे तो कार्य करतो. रजनीयोग याच्यामध्ये शुद्ध गिरीज आणि हळद हे दोनच औषधी घटक त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये जे स्पेसिफिकली महाभूत आहेत ते पृथ्वी वायू आप आणि आकाश आणि वायू. याच्यामध्ये सुद्धा पृथ्वी आणि वायू महाभूत प्रधान हा जो योग निर्माण झालेला आहे. रजनी गिरीज आणि रजनी म्हणजे हळद हे रक्तातील द्रवता आणि शोषण करत असतात आणि रक्ताचा जो काही प्राकृत गुण आहे तो त्याला देत असतात. गिरीज ही माती टाकल्याप्रमाणे उष्ण गुण नियंत्रित करत असतो. जसं एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर आपण तिथे माती टाकतो, त्याच पद्धतीने गिरीज काम करतोय. हरिद्रा हा सुगंधी कंद आहे. पृथ्वी महाभूत प्रधान आहे कारण की तो पृथ्वीच्या आतमध्ये कंद निर्माण झालेला असतो. तो आल्हाद या गुणाने गंध हा पृथ्वीचा गुणधर्म आहे. आल्हाद या गुणाने मनावरही कार्य करून अतिरिक्त उष्णतेला विरोध करून द्रवताचे जे काही वाढलेले गुण आहेत ते गुण कमी करण्यासाठी गिरिजाला मदत करत असतो. 10-2 का तर निसर्गात पित्त गुणांचा जो काही तेज महाभूतांचा आपल्याला जो काही श्लोक आहे आदी अग्नव मध्य त्या पद्धतीने 10-2 हा जो आहे हा तेज महाभूतांच्या गुणाचा उत्कर्षाचा कालावधी आणि पित्त रक्त हा अश्राश्री संबंध असल्याने रक्त आणि पित्तावर कार्य करण्यासाठी योग्य काळ ठरतो. गिरीज वरती सगळीकडे आलेला आहे स्पेसिफिकली, पण पंचभौतिक मधला महत्वाचा असल्याने मी इथे रिपीट करते आहे. पार्थिव द्रव्य आहे. पृथ्वी वायू आणि आपमहाभूत प्रधान आहे. तेजाचे शमन करतो. पृथ्वीच्या स्थिरता गुणाने रक्तातील पुन्हा स्थिरत्व देत असतो. त्याचप्रमाणे कषाय रसाने अनावश्यक द्रवतेचे शोषण करतो म्हणून हे करत असतो. वैशाली सावंत ही जी पेशंट होती तिला मी अनुपान डिंकाचं पाणी वापरलं होतं. बऱ्याच ठिकाणी आपण डिंकाचं पाणी किंवा डिंक तुपावरती भाजून घ्यायला सांगितलेलं आहे. इथे ह्या पेशंट कंठदाहा किंवा उरदहा हा जो होता तर वारंवार तिचं जे काही पित्त वाढलेलं होतं त्या पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणाने तिथली आतली जी काही त्वचा होती ती हुरहुरी झालेली होती किंवा तिचा जो काही लेपन धर्म आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला होता. ते पित्ताचं उष्ण तीक्ष्णत्व वाढलेलं आहे तिथे आणि कफाच्या गुणांचा म्हणजे विशिष्ट स्निग्ध किंवा आपण पिच्छिल गुण ज्याला म्हणतो त्याचा क्षय झाले आहे. मग तिथली पृथ्वी आणि आग हे दोन्ही गुणधर्म वाढवणं ते अपेक्षित होतं. डिंक हे पृथ्वी महाभूत प्रधान अतिशय उत्तम द्रव्य आहे आणि त्याला पाण्याची जोड देऊन पृथ्वी आणि आप महाभूत ची जोड देऊन ती चिकणी केली आहे. डिंकाला पाण्याची जोड दिल्याने त्याच्या गुणधर्मामध्ये कफाच्या गुणधर्मांमध्ये वाढ झाली आणि अंतस्त्वचेवर गिरीज व डिंक यांचा आवरण हळूहळू पडून जी काही त्वचेचे हुरहुरीत झालेला भाग आहे तो प्राकृत होऊ लागतो. जटामांसी बुद्धिइंद्रिय चिकित्सामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य करणारे ही आहे. स्पेसिफिकली जिथे तुम्हाला ए टाईप पर्सनॅलिटी किंवा जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला अगदी आपण सर्रास सुरुवातीला आल्यानंतर पेशंटला जटामांसी पाणी द्यायचे आणि बऱ्याच प्रमाणात त्या रुग्णांची जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं कमी झालेली दिसतात. इव्हन मी सुद्धा प्रॅक्टिसमध्ये जेव्हा पेशंट खूप सारे लक्षणं घेऊन येतो आणि जर वाटत असेल की ह्या बुद्धिइंद्रियावर चिकित्सा करणं महत्वाचं आहे तर फक्त जटामांसी पाणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात. स्पेसिफिकली जे काही विद्यार्थ्यांमध्ये जटामांसी फांडचा एक काठी असतात किंवा एक कप्प्याची त्यांच्यामध्ये जास्त पद्धतीने वापरली जाते तर ह्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जटामांसी फांडचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. जटामांसीमध्ये प्रामुख्याने आकाश वायू पृथ्वी आणि आप हे महाभूत आहेत. मूळ वापरायचं आहे जटामांसीचं त्याच्यामुळे परत पृथ्वी महाभूत प्रधान येतो तो. त्याचबरोबर सुगंधी आहेत धानाशक आहे त्याचा विपाक कटू जरी असला तरी सुद्धा ती चांगल्या पद्धतीने काम करते आणि विशेष गुण मध्ये भ्रमहारी मेध्य निद्राजनन यकृत उत्तेजक पित्तसारगुष्य आणि प्रमाणे ती भूतग्नी म्हणून सुद्धा कार्य करत असते.
इथे मी तुम्हाला वरती सांगितलं की वायूची गती कशा पद्धतीने अनुलोमन होते आणि त्याच्यावर कशा पद्धतीने यकृतावर त्याचा परिणाम असतो, यकृतावर टिमटिमात होतात. पण ही अशक्ती जर जास्त दिवस राहिल्या तर लहरी खालच्या दिशेने जात असतात प्राणवायूच्या, आणि अपानाची जी काही गती आहे ती गती सुद्धा ते बिघडून टाकतात. आणि इथे बद्धकोष्ठ खाली जो काही आहे तेज महाभूत आहे याच्या खाली, तर त्यावेळेस तेज महाभूताला जर प्राणवायूच्या लहरींची वायू जेव्हा साथ मिळते त्यावेळेस तिथे उष्ण तीक्ष्ण गुण वाढतात आणि बद्धकोष्ठाची तक्रार सुरू होते. अशा वेळेस जटामांसिक फांट हा स्वप्नकाली घ्यायला सांगितला. फांटची जी पद्धत आहे 2 पेऱ्यांच्या लांबीची बोटाची मुळी जाड घ्यायची आहे. ती संध्याकाळी मुळी टाकून त्याच्यावर थोडस गरम पाणी टाकायचं. रात्री झोपताना ती मुळी दुखून म्हणजे थोडीशी कुस्करून ते पाणी प्यायचंय. त्याच्यामध्ये एक आवश्यक अट अशी आहे की औषध घेतल्यानंतर पेशंटने लगेच झोपायचंय. म्हणजे मी पेशंटला सरळ सांगते की आता तुमचा मोबाईल तुम्ही बाजूला ठेवलेला आहे ना, आता तुम्ही फक्त चादर ओढून झोपणार आहेत. अशा वेळेस हे औषध प्यायचं आहे आणि लगेच तुम्ही झोपणं आवश्यक आहे. हे लेक्चर देताना माझ्या समोर काही जे मी ज्या पुस्तकांमधून अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांचं मार्गदर्शन लागले ते संदर्भ मी इथे दिलेला आहे. आणि हे लेक्चर मला घ्यायची इथे संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. त्याच पद्धतीने हे लेक्चर शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. पण इदम न मम, हे सगळं काही माझं नाहीये, जे आहे ते माझ्या गुरूंनी. अगदी मला इथे धन्यवाद करावं असं वाटतं हत्तीमारे सर, श्यामकोर सर, लोखंडे सर, की लोखंडे सरांबद्दल की ज्यांनी पदार्थ विज्ञान हा विषय तर सोप्या पद्धतीने शिकवला. आणि तुम्ही आज सगळ्यांनी बघितलं असेल की याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात पदार्थ विज्ञानाचा खरोखर खूप उपयोग झालेला आहे. की श्यामकोर ज्यांनी मला प्रोफेशन शिकवलेलं आहे, आणि हत्तीमारे सर तिथे ब्लँक व्हायला लागते, तिथे अगदी केव्हाही फोन करून मी हक्काने विचारू शकते. हे सगळे गुरुवर्य आणि जे ग्रंथस्थ गुरु सगळ्यांकडून जे काही नॉलेज, जे काही ज्ञान मला मिळालं आहे ते ज्ञान मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सो इदम नमनम. धन्यवाद. धन्यवाद मित्तल मॅडम, खूप छान प्रकारे तुम्ही लेक्चर दिले. आता मी सर्वांना विनंती करतो, कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. तोपर्यंत मी डॉक्टर लोखंडे सरांना विनंती करतो तर त्यांनी 2 शब्द बोलायचे. मित्तलचं छान लेक्चर झालं आणि वेगळा विषय आहेच. आता खरं तर मुलं वेगळे विषय घेतात. आमच्या दृष्टीने पंचमहाभूत जे आहे भौतिक चिकित्सा ही तशी नवीन आहे, परंतु असं ऐकलं की असं वाटतं की आपण त्यावेळी ते शिकायला पाहिजे होतं. आणि छान आम्लधर्मी, क्षारधर्मी आणि चिकित्सेची एक गट. आणि मी तसं आपले द्रव्यगुणला सर येत होते, त्यांचं नाव आपलं काय ते नाही, आपल्याकडे ते दातार शास्त्रींचे शिष्य होते. आता माग ते आपल्याकडेच होते काही दिवस, त्यांच्याकडून ऐकत होतो. पण आता खरं मित्तलनी एकदम डिटेल सांगितलं. अशोक वाली सर होते, अशोक वाली. हा, वाली सर. कारण वाली सर यांच्याकडं ते बऱ्याचशा वेळा दातार शास्त्रींबद्दल बोलायचे. तर छान वाटलं. असंच मुलं छान छान लेक्चर घेवत आणि आम्हाला ऐकायला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि थांबतो या ठिकाणी. तिचं अभिनंदन. धन्यवाद सर. मी डॉक्टर श्यामकोर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करायचं. बहुतेक सर बिझी दिसत आहेत. त्यांचं हॅलो, हा डॉक्टर मेहबूब सर, तुम्ही पण पंचभौतिक प्रॅक्टिस करता, तुमचं पण मत प्रदर्शन करून आम्हाला अजून हा विषयाबद्दल थोडीशी माहिती द्यावी अशी विनंती. डॉक्टर मेहबूब सर. हॅलो.
बहुतेक मेहबूब सर पण नाहीये. मी बाकी कोणाला जर काही त्यांचं मत व्यक्त करायचं असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. हॅलो. हा बोला मेहबूब सर, येतोय आवाज येतोय, बोला. हा. वैद्य मित्तल पगार यांनी पंचभौतिक चिकित्सा या विषयाबद्दल बोलण्यात त्याबद्दल त्यांचं आधी अभिनंदन, कारण हा माझा आवडीचा विषय आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी म्हणजे पूर्ण विषय एका तासात म्हणजे घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण विषय खूप मोठा आहे. बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या विषयांना तुम्ही टच केलं असं म्हणून एका सिद्धांतावरती लेक्चर्स होतात तासाचे आणि तिने ती खूप उत्कृष्टपणे मांडलं, त्याबद्दल तिचं अभिनंदन आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. एक प्रश्न होता मित्तल मॅडम, एक प्रश्न होता का एक पेशंट आहे, तिचं आम्लधर्मी व्याधी आहे, जसं पीसीओडी आहे, फायब्रॉइड वगैरे आहे आणि ओव्ह्युलेशन वगैरे मध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे बीज वगैरे प्रॉपर बनण्यामध्ये पण आणि फॉलिकल्स बनण्यामध्ये, पण तिला जे तुम्ही क्षारधर्मी प्रकृतीचे जे लक्षणं सांगितले, जसं जेवायला लवकर नाही मिळालं तर चिडचिड होणं, वारंवार भूक लागणं, दिवसातून बऱ्याच वेळा खाणं किंवा पोटात आग वगैरे होणं, नाही जेवलं तर त्रास होणं, हे सगळे लक्षणं तिला होत आहेत, पण व्याधी मात्र आम्लधर्मी, जसं ते पीसीओडी आणि फायब्रॉइड वगैरे मी जे सांगितलं ते. तर मग अशा वेळेस काय विचार करायचा आणि कशी तिला ट्रीटमेंट द्यायची? ऍक्च्युली ना, जेव्हा तुम्हाला खूप साऱ्या व्याधी लक्षणांचा समुच्चय दिसत असतो आणि नक्की तुम्हाला काय आहे ते तुम्हाला समजत नाही, यावेळेस तुम्ही अगदी सोपं जर असेल तर पेशंट खूप साऱ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन येतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा पेशंटच्या शरीरावर परिणाम दिसत असतो. तर त्यावेळेस धान्य फांट हा जो आहे, हा 7 दिवस पेशंटला जटामांसी, जर बुद्धिजीवी असेल तर जटामांसी फांट, जर अदरवाईज फक्त कमीत कमी धान्य फांट दिला तर जे काही विकृत पित्त किंवा जे काही विकृत तेज महाभूत आहे ते रेचन होऊन म्हणजे मूत्रावाटे बाहेर पडून आपल्याला पेशंटची व्यवस्थित प्रकृती कळू शकते, लक्षणं दिसू शकतात. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी पंचभौतिक चिकित्सेची वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, त्या वैशिष्ट्यांमध्ये सांगितले की उदर परीक्षा किंवा नाद परीक्षा. तर उदर परीक्षा आणि नाद परीक्षा ही करून आपल्याला ह्या पेशंटला नक्की कुठल्या पद्धतीचे औषधं, जसं यकृतावरचे नाद आहे किंवा प्लेहेवरचे नाद आहे किंवा पीडनासहत्व आहेत, जसं गुटकावरती कुठल्या पद्धतीचं पीडनासहत्व आहे, या दृष्टीने विचार करून आपण तिथे स्पेसिफिकली औषधं निश्चित करू शकतो. आणि याचबरोबर पेशंटची जी काही प्रकृती आहे, म्हणजे जन्मानुसार जी काही प्रकृती आहे, ती जन्मानुसार प्रकृती पण महत्वाची आहे. मी शेवटच्या 2 केसेस दाखवल्या असतील तुला, की त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी दोन्ही ठिकाणी सांगितलं होतं की क्षारधर्मी प्रकृती आहे, पण औषधं मात्र टिपिकली बदललेले आहेत. जरी त्या पेशंटची प्रकृती क्षारधर्मी आहे तरी सुद्धा तो जो काही व्याधी आहे, तो व्याधी नक्की कशामुळे निर्माण झालेला आहे, की जसं तिने अत्याधिक प्रमाणात आम्लरस सेवन केलेला होता आणि अपमहाभूत तिथे वाढलेला आणि मग त्याचं शोषण करण्यासाठी मी औषधं दिलेली होती. तशाच पद्धतीने त्या पेशंटची प्रकृती कुठलीही असली तरी निश्चित कालासाठी व्याधीची प्रकृती ही सगळ्यात अगोदर महत्वाची आहे आणि उदर परीक्षा किंवा नाद परीक्षा करून आपण त्याची औषधी जी काही निश्चिती आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर स्पेसिफिकली कोणाला अजून याच्याबद्दल डिस्कस करायचं असेल, ज्याचा प्रश्न असेल काय स्पेसिफिकली फोन केला तरी मी याच्यावर जास्त चांगल्या पद्धतीने डिस्कस करून सांगू शकेल. ओके, नक्की. थँक्यू. अजून कोण? एक प्रश्न आलाय, मंगेश, तो प्रश्न घे. हॅलो. हा सर. हॅलो, ऐकू येतंय सर? येस येस येस, ऐकू येतंय, बोल. मॅडम, परिपाठादी काढाचं जी घेण्याची वेळ सकाळी 6 संध्याकाळी 6 आहे, ती का तशी सांगितली असा प्रश्न. परिपाठादी काढा जो आहे तो मोस्ट ऑफ आपल्याला उष्णतेवरची जी काही चिकित्सा आहे त्या उष्णतेवरच्या चिकित्सेसाठी आपण घेतलेले आहे. जी काही गोवर कांजण्यांची शल्यरूपी जी क्षारधर्मी उष्णता शरीरामध्ये राहते, अशा वेळेस तुम्ही पूर्वव्याधी वृत्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, की जर पेशंटला
गोवर कांजिण्या येऊन गेलेल्या आहेत का, हा एक प्रश्न पेशंटला येतो. जर येऊन गेलेल्या असतील त्या पेशंटला, तर त्यावेळेस हा परिपाठादी जो काढा आहे तो काढा उष्णतेची चिकित्सा करण्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर यकृत हे उष्णता नियंत्रित करण्यासाठी आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करत असतं. यकृतावर जेव्हा आपल्याला कार्य करायचं असेल त्यावेळेस सकाळी 6 संध्याकाळी 6 किंवा सकाळ सायंकाळ हा जो कालावधी दिलेला आहे हा कालावधी जास्त चांगल्या पद्धतीने तिथे आपण उपयोगात आणून घेऊ शकतो. म्हणून परिपाठादी काढाची जी वेळ आहे ती सकाळी 6 संध्याकाळी 6 आहे. धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही आपले मत व्यक्त करायचे असेल, क्वेश्चन असतील काही, तर ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न तर काही आलेले नाहीत अजून. मी हॅलो दीपक. हा 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 अतुल बोल बोल. मला एक विचारायचे मॅडमला की आता आम्ही हे गोवर कांजिण्या खूप वेळा ऐकतो ह्या गोष्टी, पण ह्या जवळपास भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला गोवर कांजिण्या होऊन गेलेल्या असतात. मग ते ठरवायचं कसं की याला गोवर कांजिण्याची उष्णता राहिलीये, गेलीये, आलीये, काय आहे हे लक्षात येत नाही पटकन. प्रत्येक पेशंटला गोवर कांजिण्या आपल्याकडे झालेल्या आहेत, मिजल्स प्रत्येकाला होतात, मम्स होतात सगळ्यांना. मग त्या गोवर कांजिण्याची उष्णता आहे, नाही, तीच टिकलीये, किती बाहेर पडलीये, हे ओळखायचं कसं? खूप छान प्रश्न आहे खरं तर हा. हे बरोबर आहे की आपल्या देशामध्ये बऱ्याच जणांना गोवर कांजिण्या येऊन गेलेल्या आहेत. गर्भाशयामध्ये असलेले शल्य क्षारधर्मी उष्णता असा हा शब्द वारंवार वापरते आहे. जेव्हा बालक बाहेर येतो त्यावेळेस त्याचा जो काही अग्नी आहे तो अग्नी हा क्षारधर्मी प्रमाणात असतो. ज्या पेशंट गोवर होऊन गेलेल्या असतो त्याचा अर्थ अशा पद्धतीने घ्यायचा असतो की ह्या पेशंटची काही प्रमाणात क्षारधर्मी उष्णता ही बाहेर निघून गेलेली आहे. ओके, जर मी आता इथे त्याची चिकित्सा करत असते, ज्या त्या पेशंटला मी परिपाठादी काढा देणार आहे, तर हा जो काही गोवर कांजिण्या येऊन गेलेल्या आहेत तर याचा अर्थ असा होतो की मला त्या पेशंटला जो परिपाठादी काढा द्यायचा आहे तो परिपाठादी मला साधारणतः 4 आठवडे किंवा 8 आठवडे म्हणजे कमी प्रमाणात द्यायचा आहे. पण ज्या पेशंट गोवर कांजिण्या येऊन गेलेल्या नाही आहेत अशा पेशंट उष्णतेची चिकित्सेची काही कालावधी आहे तो कालावधी जास्त प्रमाणात आपल्याला जास्त कालावधीसाठी मे बी 2 महिने 3 महिने 4 महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो. याच्यामध्ये ही जी उष्णतेची चिकित्सा आहे, जर तुला व्याधींची संप्राप्ती गुणांनुसार पंचभौतिक चिकित्सेनुसार जर तुम्ही व्याधींची संप्राप्ती मांडू शकला तर पंचभौतिक चिकित्सेमध्ये फक्त 20 औषधी कल्प आहेत. 20 औषध कल्पांमध्ये जर तुम्ही पंचभौतिक चिकित्सेची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला गुणांवरती अभ्यास करून संप्राप्ती मांडणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग जर तुम्हाला असं तिथे कळत असेल की ह्या क्षारधर्मी उष्णतेमुळे, जसं मी आता ग्रंथी लाक्टोजचं उदाहरण दिलं होतं की क्षारधर्मी उष्णता तिथे आहे आणि मग तिला कष्टार्थव आहे. जर तुझ्याकडे अशी पेशंट आलेली आहे आणि तिला ग्रंथी लाक्टो आहे, कष्टार्थव होतो आहे आणि अशा पेशंटला जर तुला उष्णतेची चिकित्सा म्हणून परिपाठादी काढा द्यायचा असेल तर तिचा जो काही परिपाठादी कालावधी किंवा उष्णतेच्या चिकित्सेचा जो कालावधी आहे तो कमी प्रमाणात असणार आहे. आणि जर तिला गोवर कांजिण्या येऊन गेलेला नाहीये तर कालावधी असणार आहे तो जास्त काळासाठी असणार आहे. तर परिपाठादी काढा फक्त हे एक झालं. परिपाठादी काढा कशा पद्धतीने घ्या, उष्णतेची चिकित्सा जेव्हा एखाद्या स्पेसिफिक कल्पात अभ्यास करत असतात तर आता विषय आहे म्हणून मी सांगते परिपाठादी काढा कधी घ्यायचं याचं सुद्धा एक इंडिकेशन दिलेलं आहे की ज्या पेशंटला तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2 चमचे काढा देताय आणि अशा पद्धतीने काढा देऊन सुद्धा पेशंटला लूज मोशन म्हणजे नेहमी जशी मोशनला होते, मलप्रवृत्ती होते आहे त्याच्यापेक्षा जर सैल मलप्रवृत्ती झाली किंवा 2 दिवसांसाठी तर हा परिपाठादी काढ्याचा जो काही प्रमाण आहे ते 2 चमच्याच्या ऐवजी 1 चमचा सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितलाय. 1 चमचा दिल्यानंतर सुद्धा पेशंट द्रव मलप्रवृत्ती किंवा नेहमीपेक्षा जी सॉफ्ट मलप्रवृत्ती झालेली आहे तर मग ती उष्णता पूर्णतः बाहेर निघून गेलेली आहे आणि तिथे तुम्ही तो काढा स्टॉप करणं, उष्णतेची तुमची चिकित्सा पूर्ण झालेली आहे असं तिथे समजायचं असतं. धन्यवाद मॅडम. एक याबद्दल मी अजून थोडंसं बोलू इच्छितो. याच्या ना मला 2 पेशंटचे अनुभव आहे. तर एक पेशंट जी होती माझी तिला लहानपणी 5 वर्षाची असताना पॅनक्रियाटायटिसची पेशंट होती. ती साधारणतः 14 वर्षाची असताना माझ्याकडे आली होती
आणि ती तिला 9व्या वर्षी पॅनक्रियाटायटिस तिचं डायग्नोज झालं. ज्यावेळेस मी तिची हिस्ट्री घेत होतो, ती 9व्या वर्षापासून तर 14व्या वर्षीपर्यंत दर महिन्याला 8 दिवस मोठ्या MGM सारखी इथे आमच्या औरंगाबाद वगैरे हॉस्पिटल आहे, तिथे ऍडमिट असायची. इतका जबरदस्त तिला उदरशूल वगैरे असायचा. तर त्या पेशंट ती ज्यावेळेस आपल्याकडे आली, तर तिची हिस्ट्री घेत असताना तर तिच्या वडिलांनी सांगितलं की लहानपणी तिला कांजण्या आल्या होत्या, पण एकच दिवस ताप आला आणि लगेच मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो म्हणे. आम्ही इतकी काळजी करतो म्हणे तिची, लगेच पहिल्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी लगेच औषध दिले आणि आम्ही तो ताप लगेच तिचा त्याच दिवशी कमी झाला. म्हणजे मला ते कुठंतरी म्हणजे ती अंगातली कांजण्याची उष्णता अंगातली बाहेर पडत नाहीये तिची, बाहेर पडली नाही आणि तिने पुढे मग हे पॅनक्रियाटायटिसचं रूप धारण केलं असं मला वाटलं. म्हणून मी त्या दृष्टीने चिकित्सा केली आणि साधारणतः परिपाठादी काढा वगैरे रजनी बिजनी देऊन आणि साधारणतः 1.5 महिन्यामध्ये पेशंट पूर्ण व्यवस्थित झाले. आज गेले 3 वर्ष झाले पेशंटला पुन्हा काहीच त्रास नाही. नाही तर पेशंटचं तेल तूप सर्व सर्व बंद होतं आणि आता ती सर्व प्रकारच्या वस्तू खाते. आता सर्व तिने आता जस्ट ती म्हणजे सर्व आता पास आउट वगैरे झाली चांगली 10वी-12वी, पण आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. रात्री जागरण वगैरे होतात तरी ती पेशंट नॉर्मल आहे. पण तशीच मी सुरुवातला अजून दुसरी एक केस अशी होती या परिपाठादी काढ्याबद्दलची. तो एक मी नवीनच पांचभौतिकचा थोडस वाचून अभ्यास सुरू केला होता. एका पेशंटला भयंकर उष्णता होते, तर तिला मी परिपाठादी काढा रजनी योग वगैरे दिला. पेशंटला खूप छान वाटत होतं. मग मी पेशंट बरी झाली, पण मला वाटलं आता एवढं छान वाटतंय परिपाठादी काढेन, तर मी तिला ते कंटिन्यू चालू ठेवलं. साधारणतः 2 महिन्यांनी पेशंटच्या अंगावर आहे ना असे पिवळे पिवळे असे ओलसर असे फोड यायला लागले सर्व अंगावर. मी म्हटलं सगळं चांगलं चालू होतं, पेशंट एकदम व्यवस्थित झाली, तरी तिला पुन्हा असं का झालं. ज्यावेळेस त्याच्याबद्दल बघताना मग मी परिपाठादी काढा स्टॉप केला आणि काही दिवसात तिची पुरळ निघून गेली. मग त्याबद्दल विचार करताना मला असं वाटलं म्हणजे परिपाठादी काढा अतिरिक्त प्रमाणात दिल्यामुळे तिची रक्तातली द्रवता वगैरे वाढून तिला ते फोड आलेले होते. आधी खूप उष्णते तिने त्याचं काम केलं परिपाठादी काढ्याने, पण अतिरिक्त प्रमाणात दिल्यामुळे द्रवता उत्पन्न झाली आणि मग तिला हे सर्व सुरू झालं आणि ते बंद केलं तर ते थांबलं. आता मी डॉक्टर हत्तीमारे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मित्तल खैरनार यांचा आभार व्यक्त करून म्हणजे आणि समारोप करायचा आणि त्यांचे काही मत आणि अनुभव असतील तर व्यक्त करायचे. हॅलो हॅलो, आवाज येतोय का दीपक? यस सर बोला. हा, मानसीला मी सगळ्या गोष्टी विसरेन, पण मानसीला याच्यासाठी नाही विसरणार की मानसी पासून पांचभौतिक सुरू झालं. मला वाचायची फार सवय होती, उरलं सुरलं काय होतं नाही, कोणी उरलेला वेळ मिळाला की वाचायचं. त्या वाचनात पहिल्यांदा पांचभौतिकची पुस्तक वाचली आणि तिथपासून जे सुरू झालं ते आहे. सगळ्या गोष्टीसाठी मी विसरू शकतो मानसी, पण त्या लायब्ररीसाठी ते कायमस्वरूपी राहील, कारण त्याच्यामुळेच मला पांचभौतिक कळलं. पहिल्यांदा जेव्हा मी ती पुस्तक वाचली तेव्हा मला वाटलं काहीतरी सुंदर चित्रपट बघतोय मी पंचमहाभूताचा गुणाचा. त्याच्यामुळे पांचभौतिक सुरू झालं. मित्तलनी जे दिलं, खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे, कारण पांचभौतिक एका तासामध्ये सांगता येणं मुळातच कठीण आहे. ज्यांनी पहिल्यांदा पांचभौतिकच्या पुस्तकी वाचल्या, पांचभौतिक समजून घेतलं, त्याच्यासाठी ह्या पुढच्या गोष्टी सांगणं फार सोपं जातं आणि समजणं फार सोपं जातं. ज्यांनी कधी पांचभौतिक पहिल्यांदा ऐकलंच नाही, एकही शब्द वाचलेला नाही, त्यांना हे कळणं फारच कठीण होऊन जातं. खूप सारे लोक पुस्तक वाचायला सुरुवात करतात, पहिले 2-3 पेज वाचतात आणि सोडून देतात, एवढं त्यांच्या डोक्यावरून जातं. पण एकदा ते समजलं की फार सोपी गोष्ट आहे, कारण औषधी लिमिटेड आहेत, खूप साऱ्या कठीण व्याधी जे आपण त्रिदोषाच्या आधारावर करायला कठीण जातं. दुसरा पेशंटच्या पैशांचा विचार केला, जर शोधन चिकित्सा करायची असली तर पेशंटच्या पैशाचा फार विचार करावा लागतो, त्याच्या वेळेचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे हे वापरणं फार सोपं जातं. त्याचं सतत शोधन असते. कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही फलं देत असता तर तुम्ही मायक्रो लेवलवर तुमचं शोधन सुरूच असतं, कारण त्याच्यात कुठकी असते ते सगळं यकृताचं शोधन सुरू करतं,
मूळ पचन यकृतामध्ये होतं, त्याच्यामुळे शोधण्याची प्रक्रिया सतत सतत सुरू असते. त्याच्यामुळे याचा अभ्यास केला तर नुसत्या ह्याच नाही, दुसऱ्याही कुठल्याही गोष्टी वापरण्यासाठी तुमची एक बुद्धिमत्ता, आयुर्वेद ऍटिट्यूड तयार होतो आणि मग बाकी काही कल्पांचा अभ्यास, बाकीचा व्याधीचा अभ्यास फार सोपा जातो आणि मग कमीत कमी औषधी वापरायला आपल्याला जमायला लागते. खूप कमी औषधी, नेटक्या औषधी, एक औषधी, एक सिंगल औषधी, कमीत कमी डोस वापरायला मदत होते. त्याच्यामुळे याचा अभ्यास केला तर फार फार तुमच्या दृष्टीने, पेशंटच्या दृष्टीने, कन्व्हिनियंट वेळांच्या दृष्टीने फारच महत्वाचं. आता खूप सारं परिपाठावर बोललं जातं, तर त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, बाजारात खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे परिपाठा येतात, पण त्यातलं फक्त सांडूचा परिपाठा वापरायचा. मूळ जो परिपाठा आहे त्याचं जे लॅटिन नाव आहे आणि फोटोग्राफ्स माझ्याकडे आहे. मी मागे एकदा ग्रुपवर पोस्ट केली होती, नसलं तर मी पुन्हा पाठवी. खूप साऱ्या कंपन्यांनी परिपाठा म्हणून पाठाच वापरलेला आहे. अगदी नाशिकच्या ती कुठली कंपनी आहे, आयुर्वेद सेवा संघ. सेवाश्रम, हा सेवा संघ, त्यांनी परिपाठा म्हणून पाठा वापरलेला आहे. परिपाठा हा फारच वेगळा ड्रग आहे, वेगळा कल्प आहे, वेगळी औषधी आहे. ती फक्त कोकणामध्ये होते आणि ती गहू वगैरे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होते. त्याचा फोटोग्राफ आहे माझ्याकडे. तिथल्या एक बॉटनिस्ट आहेत, ते ओळखीचे झाले, त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर फोटोग्राफ्स आहेत. त्यांचा एक फेसबुक पेज पण आहे, वसंता काय नाव आहे, मी नंतर ग्रुपवर टाकता येईल मला. तर त्या फक्त पांडूच म्हणजे सांडूचा परिपाठ आधी वापरायचा, हे लक्षात घ्यायचं. एक यांचं पण येतं रसशाळा पुणेचं, पण त्यांनी काय ड्रग टाकलेलं ते मला माहित नाही. पण नाशिकच्या सेवाश्रमचं ड्रग आहे. मी त्यांच्या प्रोडक्शन मॅनेजमेंट बरोबर बोललो, मॅनेजर बरोबर बोललो, त्यांनी पाठा टाकलाय. पाठा एकदम उष्ण गुणाचा आहे आणि हा परिपाठा एकदम शीत गुणाचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. याच्यानंतर मी त्याला धन्यवाद प्रयत्न, कारण एका तासात पंचभौतिक समजणं फारच कठीण आहे. एक विषयावर म्हणजे एकेका याच्यात खूप सारे लेक्चर होऊ शकतात वेगळं असं यादी करून. तरी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या मुळातल्या 6 पुस्तकं वाचाव्या. नंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेल्या खूप साऱ्या पुस्तकं आहेत. हळदवणेकर सरांची पुस्तकं आहे, त्याच्यात त्यांनी जवळपास 200 हे आयुर्वेद हे तो प्रचितीचे बोलणे असे हळदणवरकर सरांच्या पुस्तकं आहेत. माडी सरांच्या अजून सुंदर पुस्तकं लिहिल्या आहेत. सगळ्या पुस्तका तुम्ही वाचल्या नंतर प्रत्येक वर्षी कृष्ण जन्माष्टमीला एक तिथं कार्यक्रम होतो आणि एका विशिष्ट व्याधीवर खूप सारे लेक्चरर होतात, तर त्यांच्या पण खूप साऱ्या पुस्तकं आहेत. हे सगळं जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ते पंचभौतिक फार चांगलं जमायला लागेल आणि कमीत कमी सोप्या औषधी, फक्त पंचभौतिक औषधीच वापरल्या पाहिजे असं नाही, त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या औषधीचा शोध घेता येईल आणि फार चांगले इतरही प्रॅक्टिस फार चांगल्याने इव्हन आता रसशास्त्रांचा अभ्यास करायचा आहे, तर रसशास्त्र ही औषधी ह्या कल्पनेवर आधारून मग फार म्हणजे स्पेसिफिक औषधं वापरता येतील. तर ते करणं फार फार फारच महत्वाची गोष्ट आहे. मी वाचलेल्या खूप सारं वाचन केलेलं आहे मी. खूप साऱ्या वैद्यांच्या माझ्याकडे पुस्तकं पण आहेत, अगदी त्या नुरुस बागेवाडीकरांच्या वगैरे, पण त्यातला आयुर्वेदाचं सैद्धांतिक पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी ज्यांनी समजावून सांगितलेलं आहे गुणांच्या आधारावर, ते म्हणजे आप्पा. बाकीच्यांनी सगळं त्रिदोषही सांगितलं असेल तरी चालेल, पण त्रिदोषवाल्यांनी जे सांगितलेलं आहे ही व्याधी ती व्याधी, त्यांचं पण एवढं ते गुणाच्या आधारावर जात नाही. त्याच्यामुळे मला ते आवडलं. तुम्ही जर गुणांचा पहिल्यांदा अभ्यास केला तर खूपच चांगलं येईल. गुणांसाठी एक तर ते गोगटे सरांची एक पुस्तक आहे, त्याच्यात चांगलं द्रव्य गुणाची पुस्तक आहे, त्याच्यात चांगलं गुणांचं वर्णन केलेलं आहे. ती पहिले वाचून त्यातलं गुण समजून घ्यायचं. किंवा ते काय पुण्याचे वैद्य आहेत, त्यांचे पूर्वी मधुजीवन मासिक यायची, त्यांचा एक गुणविशेषांक आहे. त्या गुणविशेषांकामध्ये गुणाचा इतका बारीक 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 अभ्यास केलेला आहे. एकदा ते गुणशास्त्री त्यांचं नाही का? नाही नाही, ते नानल शास्त्रींचं एक मधुजीवन मासिक आहे. हा, मधुजीवन मासिक याची पूर्वी, आता ती बंद झाली. त्यांनी गुणविशेषांक काढलेला होता.
त्यांच्याकडे जर असेल तर त्या गुणावर फारच बारीक बारीक अभ्यास खूप साऱ्या लोकांचं आहे. ते माझ्याकडे आहे, ती पुस्तक मागवलेली होती. त्यातलं एकदा गुण समजलं का म्हणजे बाकी समजणं सोपं होऊन जाईल. एकूण चांगलं झालं दीपक, धन्यवाद. करत राहा, काहीतरी काहीतरी करत राहतो. ठीक आहे, चला. अशा प्रकारे हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो. भेटू पुन्हा. धन्यवाद सर.